पालक महासंमेलन 2023 कालपासून इथे सुरू आहे। आधीचं सत्र फारच छान सुरू होतं, ते संपूच नये असं वाटत होतं, परंतु वेळ बांधून नेते आणि दुसरं सत्र आपल्याला सुरू करावं लागलं। मातृभाषेतील शिक्षणाचे शास्त्रीय आधार आणि पालकत्व या विषयावर आता हे पुढचं सत्र। या सत्रात मान्यवर वक्ते IPHचे मानसशास्त्र तज्ज्ञ अरुण नाईक सर इथे उपस्थित आहेत। मी सरांना विनंती करते आपण विचार मंचावर आसनस्थ व्हावं। एकदा टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। यासोबतच भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन सल्लागार विजय पाटकर इथे उपस्थित आहेत। आपल्याला एक विनंती, आणि मुख्याध्यापक पल्लवी शिरोडकर याही इथे उपस्थित आहेत। आपल्याला विनंती, आपणही विचार मंचावर आसनस्थ व्हावं। माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ, माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ, सळसळ तो आतून माझ्या रक्तात पिंपळ। मगाशी जे सगळे आधीच्या सत्रातले वक्ते बोलत होते ते, आणि अर्थातच कालपासून जी सगळी एकूणच विचारांची देवाणघेवाण सुरू आहे, ही सगळी माणसं बोलत असताना पुढे साहित्य कला या सगळ्यांमध्ये मराठीचा वापर, त्याचं उपयोजन अधिकाधिक करणं, या सगळ्यांची चर्चा इथे होते। परंतु मातृभाषेत शिक्षण घेत असताना त्याला खरंच काही शास्त्रीय आधार आहेत का, किंवा आत्ता जाता जाता जो एक मुद्दा चर्चेत आला की हे सगळं भावनिक सुरू आहे का, मराठी तू पाट्यात करणं किंवा माध्यमिक प्राथमिक शाळेतलं शिक्षण मराठीतून घेणं आणि पुढे उच्च शिक्षणासाठी पुन्हा इंग्रजी भाषेचा अवलंब करणं, हे सगळं भावनिक पातळीवरचं आहे की खरंच त्याला काही शास्त्रीय आधार आहेत, जे आपण या चर्चेतून जाणून घेणार आहोत। आणि पुन्हा एक सुजाण पालकत्व आपल्याकडे असणं, याचा नेमका सहसंबंध काय असू शकतो, यावर या चर्चा सत्रात आपण या मान्यवरांचे विचार ऐकणार आहोत। आज मराठी भाषेमध्ये बोलत असताना किंवा मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे असं म्हटलं की एकीकडे हे नेहमीचंच सुरू झालं यांचं, आता काय मराठी भाषेत राहिलंय काय। म्हणजे मी स्वतः BMCच्या शाळेमध्ये शिकले आणि ठरवून मराठी हा विषय पुढे पदवीसाठी निवडला। माझं काही वाईट झालेलं नाही आहे, मी या मंचावर तुमच्यासमोर बसले, यातच मला माझी एक आनंदाची सगळी सुरुवात आहे असं वाटतं। याचं कारण मी मराठी भाषेत शिकले, मुळात माझी ती मातृभाषा असल्यामुळे मला त्या भाषेत विचार करता आला। मला नुसताच विचार नाही तर मला चिंतन करता आलं, मला मनन करता आलं, आणि मला जे म्हणायचं आहे ते मला माझ्या भाषेत चांगल्या पद्धतीने मांडता आलं। आणि म्हणूनच कदाचित ही जी पुढची एक भविष्याची सुरुवात जी आहे ती यामुळे सुरू झाली। पण मला अरुण नाईक सर, सुरुवातच या चर्चेची तुमच्यापासून करायची आहे की आपण आधीचं सत्र ऐकलेलं आहे जिथे खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार जो आहे भाषेबद्दलचा तो मांडला गेला, परंतु भोवतालची सगळी परिस्थिती जेव्हा आपण बघतो आणि तिथे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं सगळं पेव असताना, त्या वाढलेल्या असताना, आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये खरोखर मराठी भाषेतून, मराठी म्हणत असताना मातृभाषेतून, आज आपण मराठी बोलतोय म्हणून ती आपली मातृभाषा आहे, परंतु अशा अनेक मातृभाषा आहेत की ज्या मातृभाषेतून शिक्षण घेत असताना त्याला काही शास्त्रीय आधार आहेत का। मी उत्तरासाठी तुमच्याकडे येते, पण तुर्तास विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने स्वागत होणं गरजेचं आहे। आणि म्हणून मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य डॉक्टर प्रकाश परब सर यांना मी विनंती करते आपण मंचावर यावं आणि मान्यवरांचं स्वागत करावं। सर्वप्रथम मानसशास्त्र तज्ज्ञ अरुण नाईक यांचं स्वागत प्रकाश परब सरांनी करावं।
यानंतर माननीय विजय पाटकर सरांचं प्रकाश परब सरांनी स्वागत करावं. यासोबतच माननीय पल्लवी शिरोडकर यांचंही डॉक्टर प्रकाश परब सरांनी स्वागत करावं अशी त्यांना विनंती. नाईक सरांकडे येऊया. सर, खरंच याला काही शास्त्रीय आधार आहे? थोडंसं सुरू करायच्या आधी मला फक्त एकच प्रश्न इथे विचारायचा आहे. इथे उपस्थित असल्यामध्ये शिक्षक मंडळी किती आहेत? फक्त जस्ट हात वर करा. ओके, म्हणजे इतके शिक्षक. अर्थात बाकीचे पालक आहेत असं मी गृहीत धरतो, आणि अर्थात शिक्षक मंडळी पण पालक असतातच. हां, त्यामुळे मी आधी शिक्षक विचारून घेतलं होतं. मातृभाषेतून शिकणं याच्याबद्दल भरपूर संशोधन झालेलं आहे, आणि त्याच्याबद्दल अगदी ठोस पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की जगभरात जवळपास 7,000 भाषा आहेत, आणि जवळपास 40% मुलांना त्यांच्या भाषेत शिकायला मिळतच नाही. ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कोविडच्या काळामध्ये तर फारच अडचण झाली, कारण जे ऑनलाईन शिक्षणाचं माध्यम जे आपण वापरलं, पण ऑनलाईन म्हणजे कॉम्प्युटर हा प्रामुख्याने इंग्रजीमध्येच जास्त वापरला जात असल्या कारणामुळे बाकीच्या माध्यमांची तर फारच अडचण झाली ऑनलाईन शिक्षणामध्ये हे करताना. मग यातून लक्षात काय येत आहे की मातृभाषेतून शिक्षण याच्याबद्दल भरपूर पुरावे आहेत. त्याच्यासाठीची आवश्यक रचना उपलब्ध आहे का, हा त्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि मग त्यात आपल्याला काय पाहावं लागतं, जे आता कोविडच्या अनुभवातून आपल्याला लक्षात आलं. मराठी भाषेमध्ये हे ज्ञान उपलब्ध आहे का? आता काय होतंय बघा, इथे मी मगाशी आलो तेव्हा खाली काही प्रकाशकांचे पण स्टॉल्स आहेत, जिथे त्यांनी आपली पुस्तकं ठेवलेली आहेत. हे सगळे प्रकाशक मंडळी आता आपल्याला सांगू शकतील की इंग्रजीमध्ये अतिशय गाजलेल्या पुस्तकांचे मराठीमध्ये अनुवाद होत आहेत, आणि ती पुस्तकं भरपूर खपत आहेत. आणि याचा अर्थ काय आहे की याच्यातून ती पुस्तकं मराठीतून वाचून घेण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत. मी पाहिजे आहे लोकांना, पण मग जे पाहिजे आहे ते त्यांना मिळत आहे का? हे वेगवेगळ्या विषयांमधलं ज्ञान मराठीतून उपलब्ध आहे का? अच्युत गोडबोलेंनी एक भरीव काम त्यात केलेलं आहे, पण त्यांनी ते सर्वसामान्यासाठी केलेलं आहे. शैक्षणिक पातळीवर हे झालंय का, हा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे इथे आपण म्हणतोय मराठी माध्यम. मराठी माध्यम म्हटल्यानंतर आपल्याला स्टेट बोर्ड ज्याला आपण म्हणतो त्याच्याच शाळा लक्षात येतात. CBSE बोर्ड त्यांचा एक अभ्यासक्रम आहे, ICSE बोर्ड आहे त्यांचा एक अभ्यासक्रम आहे, स्टेट बोर्ड आहे त्यांचा एक अभ्यासक्रम आहे. हे सगळे अभ्यासक्रम आहेत, आणि ती शिकवण्याची जी भाषा आहे त्याला आपण माध्यम म्हणतो. मग CBSEचा अभ्यासक्रम मराठीमध्ये नाही का शिकवता येणार? ICSEचा जो अभ्यासक्रम आहे तो मराठीत नाही का शिकवता येणार? जर आपल्याला ज्ञान पाहिजे, म्हणजे आता आपल्याला पहिला प्रश्न काय बघायचा आहे की मला इंग्रजी भाषा हवी आहे की मला ज्ञान हवं आहे? आणि बऱ्याचदा आपण पाहतो की इंग्रजी माध्यमामध्ये घालण्याचं एक महत्त्वाचं कारण असं असतं की इंग्रजी आली पाहिजे. म्हणजे त्याचा आणि ज्ञानाचा काही फारसा संबंध नाही आहे या मागच्या विचाराचा. मग हे जे ज्ञान आहे हे जर उपलब्ध झालं तर होऊ शकतं
मग जो शास्त्रीय आधार आहे, मग आता आपण पाहतो की अनेक देशांमध्ये त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध आहे आणि घेतात लोक. मग उदाहरणं आता जसं जपानचा उल्लेख करण्यात आला, जर्मनीचा उल्लेख, चीनचा उल्लेख करण्यात आला. पण त्यांच्या इथे त्या भाषेतून ते ज्ञान उपलब्ध आहे आणि म्हणून ते तिथे शिकू शकतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो पुढचा अभ्यासक्रम. कारण आपणही इथे पाहिलं होतं की 10वी पर्यंतचा आपला अभ्यासक्रम आपण खास करून मुंबईतली मुलं जी आहेत ती मराठी माध्यमातून गेल्यानंतर पुढचा अभ्यासक्रम त्यांना इंग्रजीतूनच करावा लागत होता. फार कमी ठिकाणी पुढचा अभ्यासक्रम मराठीमध्ये उपलब्ध होता. आणि म्हणून मग इंग्रजीकडे यावं लागत होतं त्यांना, कारण तो अभ्यासक्रम त्या भाषेत उपलब्धच नाही आहे. ही त्यातली खरी म्हणजे अडचण आहे. तो जर उपलब्ध झाला तर का नाही घेणार शिक्षण? सर, यालाच जोडून तुम्हाला प्रश्न विचारते की आपल्याकडे आता उच्च शिक्षण जे आहे ते तुमच्या मातृभाषेतून करता येण्याची सोय आहे किंवा तसं एक आता सुरुवात झालेली आहे. परंतु होतं असं की इंग्रजीचा इतका प्रभाव आपल्यावर असतो की पुढे जाऊन आपण त्या स्पर्धेमध्ये टिकू की नाही, किंवा आपण ज्याला जगाची भाषा म्हणतो या पद्धतीने इंग्रजी आपल्याकडे स्वीकारलं गेलं असल्यामुळे पालकांच्या मनावर सुद्धा तोच पगडा आहे की आता 12वी किंवा 11वीचं जे शिक्षण आहे ते इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे, हे आपण मराठीतून घेणं योग्य नाही, त्याला पर्यायी संज्ञा उपलब्ध नाहीत, म्हणून आपण ते इंग्रजीतूनच पुढे घेतलं पाहिजे मराठीतून न घेता. तर याचा कुठे आपल्याला ताळमेळ बसवता येईल? कारण ते उपलब्ध नाही आहे आणि वापरात नाही आहे म्हणून आपण असं म्हणतो. पण मग बाहेरच्या देशामध्ये, म्हणजे आता जर एखाद्याला मेडिकल शिकायला रशियात जायचं असेल तर त्याला रशियन भाषा आधी का शिकावी लागते? म्हणजे मेडिकलचं ज्ञान रशियन भाषेत शिकवलं जातं ना, मग त्या संज्ञा आहेत ना तिथे. मग अशा संज्ञा आपल्या इथे नाही आहेत, आपल्या इकडे ती रचना नाही आहे, म्हणून अडचण आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे यामध्ये. मग जे आता तुम्ही मघाशीच म्हणाला होतात की मातृभाषेतून शिकण्याला काय आधार आहे, हा जो भाग आहे त्यातला माझे, तर मग त्याच्यातली साधी गोष्ट अशी आहे की शिकणं याचा अर्थ काय आहे की समोर आलेला अनुभव समजून घेणं. आपण लहान असताना हा जो पहिला अनुभव समजून घेतो तो आपल्या 5 इंद्रियांच्या मार्फत समजून घेत असतो. पण इंद्रियांच्या मार्फत जे काही आपल्याला अनुभव मिळतात, हळूहळू आपण त्यांना थोडं चिन्हांकित म्हणजे सिम्बोलाइज करायला सुरुवात करतो. आणि आपल्या या भाषा किंवा आपली जी लिपी आहे हे त्याचं रूपांतर आहे. हे त्याचं रूपांतर आहे. म्हणजे जेव्हा आपण असं एक आकार काढतो ते खरं चित्र आहे, पण मग हा असा करतो तेव्हा तो क ह्या उच्चाराचं ते चित्र असतं, प ह्या उच्चाराचं ते चित्र आहे. मग आपण त्याला ते जोडून दिलेलं आहे म्हणून आता आपल्याला ते दिसलं की हा क असं कळतो. ज्याला ते माहीत नाही त्याला फक्त तो आकारच वाटतो. आता हे जे आपण केलेलं आहे तसंच जेव्हा आपण एखादा शब्द म्हणतो, आता आपण आकाश म्हटला, आकाश म्हटल्यानंतर त्याला काहीतरी एक अर्थ आहे, मग आपल्या डोळ्यासमोर ते आकाश यायला सुरुवात होतं. त्यामुळे हे शब्द म्हणा किंवा भाषा किंवा ही आहे, ही आपल्या अनुभवांना दिलेली ही चिन्हांकित रूपं आहेत ही सगळी. मग आपल्या सगळ्यांचा अनुभव काय आहे की खरं म्हणजे आपण शाळेत जायच्या आधी बोलायला लागलो होतो. याचा अर्थ शाळेत जायच्या आधी आपल्याला भाषा यायला लागली होती. मग तेव्हा आपल्याला कोणी शब्दार्थ शिकवले होते का? तेव्हा आपल्याला कोणी व्याकरण शिकवलं होतं का? नाही. पण मग आपल्याला हे कसं काय बोलता यायला लागलं? कारण आपण ते उच्चार ऐकल्यानंतर, तो शब्द ऐकल्यानंतर त्याच्याबरोबर आलेल्या अनुभवाला जोडून आपण त्याचा अर्थ लावायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे बहुतेक ह्याचा अर्थ हा आहे, म्हणजे हे असं असणार. पण हे समजून घेण्याची क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये उपजत आहे.
ही क्षमता आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये उपजत आहे. म्हणून आपण जेव्हा बघतो की अतिशय लहान मूल असेल, त्याला जर वेगवेगळ्या भाषांच्या संपर्कात आलं तर ते अतिशय सहजपणे त्या वेगवेगळ्या भाषा उचलायला सुरुवात करतं ते. पण मग हे कसं होतं, म्हणजे याचा अर्थ ही क्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे की नाही हे पहिलं आपल्याला लक्षात घेतलं. ही आहे, उपजत आहे. म्हणजे मला ते एक फार गमतीशीर अनुभव आठवतो. माझ्या मुलाने एकदा मला प्रश्न विचारला की तुझे वडील कुठे आहेत. कारण त्याने आपल्या आईच्या आई वडिलांना बघितलेलं होतं, आजी आजोबांना. माझ्या आईला बघितलं होतं, पण माझे वडील त्याच्या आधीच वारलेले असल्याकारणे मी त्याने पाहिलं नव्हतं. मग एकदा त्याने मला प्रश्न विचारला की तुझे वडील कुठे आहेत. तर मी म्हटलं माझे वडील वारले असं मी म्हटलं ना. त्याने प्रश्न विचारला, त्याचं ना बस झालं. मग काही दिवसांनी असं झालं तर त्याच्या आजोबांचं म्हणजे आईच्या वडिलांचा फोन आला. ह्याने फोन उचलला. त्यांनी विचारलं की अरे आई कुठे आहे. त्याने सांगितलं आई वारली. आता काय झालं होतं की त्याने मला प्रश्न विचारला तर तुझे वडील कुठे आहेत. तर मी म्हटलं वारले. मग त्याला वाटलं की अच्छा वारले म्हणजे इथे जे नसतात त्यांना वारले म्हणतात बहुतेक. हां, असा त्याने अर्थ लावला त्याचा आणि मग त्याप्रमाणे त्याने तो वापरून बघितला. पण याचा अर्थ तो त्याचा काहीतरी अर्थ लावत होता. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हीच तर प्रक्रिया आहे. आणि असंच आपण खरं म्हणजे शिकत असतो आणि ह्या अर्थांना आपण समजून घेत असतो. मग मातृभाषेतले शब्द आहेत ना, ते समजायला जास्त सोपं आहे ना. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूचे अनुभव, आपलं आजूबाजूचं जग समजायला आपल्याला जास्त चांगली मदत होते. ते संबंध लागायला जास्त मदत होते. आणि म्हणून मातृभाषेतून ते असणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना, इथे शिक्षक मंडळी आहेत, तुम्हाला माहिती आहे की मुलांना जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये जर कुठेतरी रुची वाटली, इंटरेस्ट वाटला, तरच ते तिथे लक्ष देतात. त्यांच्या ओळखीचं वाटलं तरच हे करतात. पण हे फक्त मुलांच्या बाबतीत आहे अशातला भाग नाही आहे. हे मोठ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. कारण भाषेमुळे ना आपण एकमेकांना जोडले जातो. मी आत्ता गुजरातमध्ये गेलो होतो एका कंपनीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी. आता गुजरातमध्ये होते, तिथले बरेचसे लोक जे होते म्हणजे सहभागी जे होते ते सगळे बरेचसे गुजराती होते आणि गुजरातमधल्या आदिवासी समाजातली पण बरीच मंडळी होती तिथे. आता मी तिथे मुंबईत राहण्याचा एक हा फायदा असतो की तुम्हाला सगळ्या भाषा ऐकायला मिळतात. हा मुंबईत राहण्याचा एक फायदा आहे. आणि त्यामुळे थोडीफार गुजराती मला माहिती आहे. आणि त्यामुळे मी तिथे बोलायला सुरुवात करताना मी गुजरातीतून बोलायला सुरुवात केली. तर गुजरातीतून बोलायला सुरुवात केल्यानंतर ते थोडेसे असे अलर्ट झाले. हां की अरे हॅलो गुजराती म्हणजे. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला काही विचारायचं असेल ना तर तुम्ही मला गुजरातीत विचारलं तरी चालेल. मला नाही कळलं तर मी परत विचारेन तुम्हाला. कारण मला मुंबईच्या गुजरातीची सवय आहे, गुजरातमधल्या गुजरातीची सवय नाही आहे. कारण पुन्हा ती वेगळी असते थोडीशी. तर पण तुम्ही मला गुजरातीत पण प्रश्न विचारू शकता. मग त्यामुळे ते इतके मोकळे झाले. आणि त्याच्या पुढचे सगळं प्रशिक्षण जे होतं ते मी हिंदीचा वापर करून घेतलं होतं. म्हणजे मग त्याच्यानंतर मी मध्ये मध्ये फारच क्वचित गुजराती वाक्य किंवा ही वापरत होतो, पण हिंदीमध्ये. पण मग काय झालं की पहिल्या फटक्यात ती जी जोडली गेली आणि आपण भाषेने जोडले जातो आणि तेही ह्या मुलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. मग आता ह्याच्यातला एक एकदम महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला अधोरेखित करतो. तो म्हणजे असा आहे, खास करून मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्याचा प्रभाव जरा जास्त आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या इथे आपण विज्ञान आणि गणित ह्या विषयाला फार महत्त्व देतो, कारण ते नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने उपयोगाचे असतात वगैरे वगैरे यामुळे. आणि भाषा या विषयाला अत्यंत गौण समजतो.
आता इथे गडबड इथेच होत असते की आपण हे विसरत असतो की जेव्हा कधी आपण शिकत असतो तेव्हा आपण कुठल्या तरी भाषेतच शिकत असतो. त्यामुळे 10वी नंतर पुढे काय करायचं याच्यासाठी एक ॲप्टिट्यूड टेस्ट करतो आम्ही. त्याच्यामधली एक टेस्ट असते ज्याला म्हणतात वर्बल रिझनिंग. ही टेस्ट काय आहे की भाषेची समज कशी आहे. का भाषेची समज महत्त्वाची आहे. कारण तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा कुठल्या तरी भाषेत शिकता. जर त्या भाषेची समज चांगली असेल तर तुम्ही काय ऐकता ते तुम्हाला कळतं, तुम्ही काय वाचता ते तुम्हाला समजतं, जे कळलं ते तुम्हाला सांगता येतं, जे समजलं ते तुम्हाला मांडता येतं. आणि ह्याच्यासाठी भाषेची समज चांगली असणं हे आवश्यक आहे. मग ही जी भाषेची समज चांगली व्हायची असेल तर सुरुवातीला भर हा भाषा विषयांवरती दिला गेला पाहिजे. भाषा तयार व्हायला पाहिजे. आणि ती भाषा तयार होताना त्या मुलांची अडचण समजून घेतली पाहिजे. मगासच्या सत्रामध्ये विदितने त्याचा अनुभव मांडला, पण विदित वयाने अजून तसा लहान आहे, त्यामुळे त्याने अजून जेव्हा जग बघेल तेव्हा, म्हणजे आता विदित इथे आहे की नाही मला माहीत नाही, पण मी त्याला एक पुस्तक वाचायला सांगेन, नुकतंच प्रकाशित झालेलं आहे, शिकता शिकवता, निलेश निमकरांचं. आणि त्याने ते आवर्जून वाचावं, म्हणजे त्याच्या लक्षात येईल की त्या प्रमाण भाषेचा जो अट्टहास जो आहे ना, जो आपण धरून ठेवतोय ना, त्याच्यामुळे आपण कितीच मुलांचं खच्चीकरण करतो आहोत. तर भाषेशी जोडून घ्यायचंय, त्यांना जोडायला मदत करायची असते. पण त्याच्यामध्ये त्याने हे चुकीचं आहे. पहिला चूक हा शब्द गुंडाळून ठेवा. चूक नाही, वेगळं आहे, वेगळ्या पद्धतीने बोलणं आहे. हां, आणि मग येस, ही गोष्ट खरी आहे की लिहिण्यासाठी आपण प्रमाण भाषा वापरत असल्या कारणाने प्रमाण भाषेची ओळख व्हायला पाहिजे, पण त्याच्यावरनं कोणाची किंमत मात्र ठरवता कामा नये. त्याच्यावरनं कोणाची किंमत नाही. आणि ही मुंबई पुण्याची भाषा आहे. हां, ही मुंबई पुण्याची भाषा असल्या कारणामुळे आणि मुंबई पुण्याची दादागिरी चालत असल्या कारणामुळे हे असेल, पण भाषेवरनं कधीही कोणाची किंमत केली जाता कामा नये. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग भाषा तयार झाली ना की मग 6वी 7वी पर्यंत तर मी म्हणतो की भाषा तयार व्हायला पाहिजे. मग भाषा तयार झाली ना की कुठलंही शिक्षण त्याला करता येऊ शकतं. आता ह्याचं कारण एक तुम्हाला मी सांगतो की भाषा तयार होणं का महत्त्वाचं आहे. आता इथे आपला परत गोंधळ काय होतो, विज्ञान गणिताचा. बघा, आपल्या इथे सेमी इंग्लिश नावाचा प्रकार आहे. तो एकेकाळी 8वी पासून सुरू झाला होता, नंतर तो 5वीत आला. म्हणजे माझा मुलगा मराठी माध्यमातूनच शिकलेला आहे आणि त्यावेळेला मी शाळेला विनंती केली होती की तुम्ही भले 5वी पासून हे केलेलं आहे, पण माझ्या मुलाने 8वीत घेतलं तर चालेल का. 5वी पासून नाही, 8वीत तो येईल पाहिजे सेमी इंग्लिशला, पण 8वी पासून घेतलं तर चालेल का. शाळेने काही मला उत्तर दिलं नाही, त्यामुळे नाईलाजाने त्याला 5वीमध्ये सेमी इंग्लिशला तो गेला. आता बघा, लोकांना कळतच नाही की गोंधळ कुठे होतो. त्याच्यानंतर माझा मुलगा कुठल्याही क्लासला कधी गेला नाही, स्वतःहून अभ्यास करायचा. आणि मी मगाशी म्हटलं होतं ना, भाषेशी ओळख झाली, शब्दांची मैत्री झाली की तुम्ही वाचायचा प्रयत्न करता. आणि तुम्हाला जर वाचता आलं तर तुम्ही स्वतःहून अभ्यास करू शकता. आणि स्वतःहून अभ्यास करायचा असेल तर वाचायची सवय तयार व्हायला पाहिजे. पण वाचणं म्हणजे फक्त अभ्यासक्रमातलं वाचन नाही, इतर वाचनातून वाचनाची सवय लागली. आता त्याला वाचनाची सवय लागली होती, तो वाचत होता, पण हे आता सेमी इंग्लिश आलं 5वीमध्ये. 6वीला होमी भाभाची परीक्षा असते, ती लेखी परीक्षा तो पास झाला. पण ती परीक्षा देऊन आल्यावर तो म्हणाला, ती लिहिताना माझ्या ना हे होतं, कारण काय ना, आता ते इंग्लिश शब्द डोक्यात आहेत ना, आणि त्याच्यात ते मराठी शब्द होते. मग मला ना
म्हणजे ह्याचा काय अर्थ असेल असं करावं लागत होतं. आणि मग मी ते केलं, ती लेखी परीक्षा तो पास झाला त्याने. मग नंतर 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा. तर म्हटलं बघ हा मागचा अनुभव आहे, तर आता काय करायचं. मग विज्ञान आणि गणित इंग्लिशमध्ये दे ना तू, कारण आता तुला ते शब्द ओळखीचे आहेत. शाळेला सांगितलं नाही नाही असं शक्य नाही, सगळे मराठीतूनच देतात. बरं यांची शाळा इंग्रजीतून स्कॉलरशिपची परीक्षा देणाऱ्यांसाठी क्लासेस चालवते ना, म्हणजे तुम्हाला शिकवणारे शिक्षक आहेत तुमच्याकडे पण नाही. पण आता माझा मुलगा कुठल्याच क्लासला जात नसल्या कारणाने मी मग शेवटी म्हटलं की जाऊ दे, ते फॉर्म भरताना आपण हे करूया. आणि मग फॉर्म भरताना मग त्याने हे केलं की मी हे 2 विषय मला इंग्लिशमध्ये द्यायचे आहेत. आणि त्यामुळे काय झालं, परीक्षेला जेव्हा ते सीट नंबर्स येतात ना, तेव्हा त्याचे सगळे मित्र एका ठिकाणी होते आणि ह्याचा वर्ग वेगळा आला. पण झालं असं, त्यामुळे स्कॉलरशिपला तो शाळेमध्ये पहिला आला. कारण कळत होतं ना काय करतो, काय दिसतंय, काय वाचतोय, त्याचं हे कळत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का, इंग्रजी असू दे का मराठी असू दे, शब्दांचे अर्थ तुम्हाला कळले पाहिजेत. आणि म्हणून भाषेचा विकास होण्याची गरज आहे. पण आता काय झालं, आपण पहिलीपासून सेमी इंग्लिश केलं. बरं माझा प्रश्न असा आहे की जर 10वी नंतर आपण काय फक्त विज्ञान आणि गणित इंग्लिशमध्ये शिकतो का. आर्ट्स घेणाऱ्याला इतिहास पण इंग्लिशीतूनच शिकावा लागतो, राज्यशास्त्र पण इंग्रजीतूनच शिकावं लागतं. मग आता इतिहास का नाही इंग्लिशमध्ये शिकवत तुम्ही, त्याला का नाही सेमी इंग्लिशमध्ये घेत. म्हणजे हा काय प्रकार आहे, ह्याच्यावरती खरं म्हणजे चिंतन आणि काही वेळेला ठाम भूमिका ही घेतली पाहिजे. पण कसं असते, ही भूमिका पालकांना, कारण आता पालक ग्राहक आहेत. आणि त्यामुळे आता म्हणजे जे कुठल्याही कंपनीचं असतं किंवा कुठलं, की कस्टमर एज्युकेशन, ग्राहकांचं प्रबोधन करण्याची अत्यंत गरज आहे की का आवश्यक आहे की आणि ह्याने किती फरक पडतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मगाशी ज्या निलेश निमकर यांच्या पुस्तकाचा मी उल्लेख केला, त्यांच्या त्या वाड्याच्या भागातली मुलं राष्ट्रीय पातळीवरच्या विज्ञान परिषदेमध्ये आपला ठसा उमटवतायत. आणि ती सगळी ग्रामीण आदिवासी भागातली मुलं आहेत, ज्यांना इंग्रजीचं खरं म्हणजे तितकं हे नाही, पण त्या मुलांनी तिथे जाऊन आपले प्रकल्प सादर केलेले आहेत. शक्य आहे, पण मग याच्यासाठी मात्र शिक्षकांनी प्रयत्न करायची गरज आहे. म्हणून मी मगाशी विचारलं होतं शिक्षक किती आहे तिथे. शिक्षकांनी वेगळ्या, म्हणजे आपण आतापर्यंत जे करत होतो त्याच्यापेक्षा काही वेगळं करण्याची गरज आहे. ह्याच्यावरती चिंतन शिक्षकांनी, आणि मी बऱ्याच शाळांबरोबर शिक्षकांबरोबर सुद्धा हे करतो, तेव्हा मी नेहमी एक सांगतो की आपल्या इथे एक पद्धत आहे, मी वर्गावर गेलो आणि मी माझा धडा व्यवस्थित शिकवून आलो, मी माझं काम केलं नाही. आता शिक्षकांनी टीम म्हणून काम करणं गरजेचं आहे. हा वर्ग आहे, ह्या वर्गात अशी मुलं आहेत, ह्या वर्गासाठी काय करायला पाहिजे. हा वर्ग आहे आणि ह्यातली मुलं अशा प्रकारची आहेत, मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे. ह्या पद्धतीने मिळून विचार करून काम करण्याची गरज आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षणाचे लाभ ह्याच्याबद्दल तर म्हटलं ना, संशोधन, पुरावे सगळं काही आहे. आपल्याला रचना निर्माण करायला पाहिजे, आणि ती रचना का निर्माण करायला पाहिजे, कशा प्रकारची निर्माण करायला पाहिजे, याच्याबद्दलची एक स्पष्टता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे. फार महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही इथे मांडलात की आत्तापर्यंत आपण शास्त्रीय पद्धतीने बराच शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आता रचनात्मक काम करण्याची गरज आहे. आणि तिथे शिक्षक म्हणून जेवढी जास्त जबाबदारी आपली आहे, तेवढीच पालक म्हणून सुद्धा ती जबाबदारी असणार आहे. भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन सल्लागार विजय पाटकर सर आहेत. सर, मला तुमच्यापर्यंत यायचं आहे एक प्रश्न घेऊन.
होतं असं की आत्ता इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि मराठी माध्यमांच्या शाळा याच्यात अगदी भौतिक बदलसुद्धा लगेच आपल्याला दिसतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळा जर आपण बघितल्या की छान चकचकीत पॉलिश्ड असलेल्या दिसतात आणि खेदाने असं सांगावंसं वाटतं की मराठी माध्यमाच्या शाळा अगदी सगळ्याच नाहीत परंतु बऱ्याच अंशी हे आपल्याला सत्य सांगता येतं की त्या तुलनेने त्या तितक्याशा आपल्याला भौतिकदृष्ट्या सुसज्ज असलेल्या दिसत नाहीत. याचं कारण पालकांची गुंतवणूकसुद्धा त्याला कारणीभूत आहे. इंग्रजी माध्यमात आपल्या मुलांना शिक्षण देत असताना त्या शिक्षणाची गुणवत्ता किती उंचावली जाईल हे बघत असताना त्यांची आर्थिक जी काही गुंतवणूक असते ती सुद्धा तितकी जास्त केली जाते. तुलनेने मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये ती कमी असते असं तुम्हाला वाटतं का? मी माझं मत सांगत नाही, आपण सरांकडून हा प्रश्न जाणून घेणार आहोत. पण तुर्तास समोर उपस्थित असणारे शिक्षक पालक यांच्यापर्यंत काही आपल्या स्वयंसेवकांनी कागद दिलेले आहेत. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न लिहून त्या स्वयंसेवकांपर्यंत द्यायचे आहेत. विजय पाटकर सर. नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण शहर आहे. आता मालवणी ही भाषा सगळ्यांना माहिती आहे आणि साहजिकच त्यामुळे मालवण आणि आत्ताच मोदी सर आता साहेब जाऊन आले त्यामुळे हे जास्त जगाच्या पटलावरती हे शहर आता आलेलं आहे मालवण. तिथं आमचं हायस्कूल आहे. जिल्ह्यातील पहिलं हायस्कूल किंवा पहिली शाळा किंवा पहिली शिक्षण संस्था ही भंडारी एज्युकेशन सोसायटी आहे, हे लक्षात घ्या अगोदर. आणि ज्यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा एक होता, थोडंसं विषयांतर करून सुरुवात सांगतो आहे, नंतर त्या प्रश्नाकडे मी येतो आहे, तो महत्त्वाचा विषय आहे तुमचा. तर ही जी शाळा आहे ही मालवण शहरामध्ये आहे आणि बालवर्गापासून म्हणजे मॉन्टेसरीपासून मराठी मीडियम शाळा आहे. बालवर्गापासून ज्युनियर कॉलेजपर्यंत आमच्याकडे वर्ग भरतात. आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही वर्ग भरतात. मोठ्या प्रमाणावरती आसपासच्या खेड्यातूनही मुलं आमच्याकडे येतात. दुसरी आमची जी शाळा आहे ते मालवण शहरापासून 22 किलोमीटरवरती वडाचा पाट, आंगणेवाड तुम्हाला माहिती असेल, नाव ऐकून असाल, तिथून थोडं 4 किलोमीटर पुढे ही गाव आहे. तिथल्या गावकऱ्यांनी जमीन दिली आणि आमच्याकडे शाळा सुरू करून सांगितली. ही 1981 सालची घटना आहे. मी 2002-03च्या दरम्यान मी प्रवेश केला संस्थेमध्ये. प्रकार असा आहे, तर ती आमची शाळा त्यावेळी सुरू केली. त्यावेळी एका माणसाच्या घरामध्ये वर्गामध्ये शाळा ती भरत होती, नंतर गोठ्यात भरायला लागली आणि आता नंतर संस्थेनं इमारत बांधली. आता खूप मोलाचा मुद्दा तुम्ही काढलात, पण त्याच्या अगोदर एक गोष्ट मग सांगतो आहे मी, जे मला सांगायला अभिमान वाटेल आणि संस्था चालक जर कोणी या संस्थेचे ते असतील त्यांनाही अभिमान वाटेल की माझा मुलगा, धाकटा मुलगा सौरभ, जो आज लंडनमध्ये मोठ्या कंपनीमध्ये वरिष्ठ हुद्द्यावरती काम करतो आहे, तो या शाळेचा माझे विद्यार्थी आहे. हां, त्यामुळे मराठी मीडियम कच्चं आहे, ते कमी दर्जाचं आहे असं मी तरी चुकीचं कुठेही म्हणणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं ज्याला घडायचं असेल तो बरोबर घडतो, अभ्यास करणारा अभ्यास करतो, पुढे जातो आणि टिवल्या बावल्या करणारा टिवल्या बावल्या करत खाली राहतो. असो, आता तुम्ही जो मुद्दा काढलात हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. भंपकपणा, दिखावपणा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये, निदान मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये हे फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आता माझ्या शेजारच्याच घरामध्ये राहणारा एक व्यक्ती राहते, त्यांचा एक मुलगी, त्यांची म्हटलं किती फी भरता रे? तर यंदाची फी 2,10,000 भरली. दुसऱ्याला विचारलं, आमच्याच कॉलनीमध्ये दुसऱ्याला विचारलं, गेल्या वर्षी 1,80,000. आता यंदा किती लाख रिपोर्ट आलेला नाही आहे, पण तशीच कदाचित जास्त वाढवतील. 1,80,000 भरले. ऑन द कॉन्ट्ररी त्याच्या बदली मराठी मीडियमच्या शाळांमध्ये तुम्हाला शासकीय अनुदान असल्यामुळे तुम्हाला 1 रुपयाही फी म्हणून द्यावी लागत नाही, हे लक्षात घ्या अगोदर. मराठीच्या पालकांना मला सांगायचं आहे, फी तुम्हाला द्यावी लागत नाही. मात्र त्यातही ज्ञानभाची मेघ सर्व इथं कदाचित संस्था चालक असतील, पालक असतील किंवा शिक्षक वर्ग असतील, हे सगळे माझे अनुभवाचे बोल आहेत. आणि हे आता जे प्रकाश सरांनी, डॉक्टर परब सरांनी जे पुस्तक मला भेट म्हणून दिलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये पान 39 पासून पुढची 6 पानं ही माझ्या लेखाची आहेत. तुम्ही सर्वांनी अवश्य वाचा. ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा त्या जिल्ह्यामध्ये काम करताना शिक्षण संस्थेमध्ये काय काय दिव्यातून जावं लागलं आणि आपले हात जर स्वच्छ असतील, प्रामाणिक आपला व्यवहार असेल, तर आपल्याला कुणाची कसलीही भीती, कुठल्याही अधिकाऱ्याची भीती, इवन कलेक्टर जरी असेल तरी भीती बाळगायचं कधी कारण असू शकत नाही, हे लक्षामध्ये घ्या. त्यामुळं
ह्या अनेकांना मी चांगले दणके दिले आहेत, कारण आमच्या संस्थेजवळ अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. त्यामुळे आम्हाला कोणी नाव ठेवू शकत नाही. सगळं त्याच्यावर मी आता वहपोह करणार नाही, बोलणार नाही, कारण हे सगळं इथे आहे. आता मुद्दा जो आहे प्रश्न, पालकांचा प्रश्न आहे की पालक त्या भंपकपणाला भुलतात मोठ्या प्रमाणावरती. आणि जागतिकीकरणामुळं काय झालं, 1991 साली जे ग्लोबलायझेशन झालं त्यामुळं आपली बरीच मुलं त्यानंतर UK जायला लागली. आणि मग माझी मुलं पण इंग्लिश मिडियमला शिकली तर ते तिकडे जाणार, हा एक विचार मराठी लोकांमध्ये सुरू झाला आणि सर्व स्तरावरती होता तो अर्थात. आणि त्यामुळे आपली मुलं मराठीकडे वळायला लागली आणि पालक आपल्या पोटाला चिमटा घेऊन इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना घालायला लागले. मला तुम्ही एक सांगा, माझा मुलगा इथे शिकला, काय नुकसान झालं माझ्या मुलाचं? काहीच नुकसान नाही झालं. त्याने अभ्यास केला, शिक्षकांनी मेहनत घेतली आणि तो मोठा झाला स्वतःच्या कर्तृत्वावरती. शेवटी इथून तो पाटकरला गेला. पाटकरवरून आता एक असं मात्र मुलांचा कल बघा. जर कोणी पालक असतील तर माझा एक प्रामाणिकपणे सल्ला आहे की मुलाचा कल बघा. मुलगा असो मुलगी असो, कोणत्या क्षेत्रामध्ये ही व्यक्ती जाऊ शकेल हे त्याचा कल ठरतो, त्याचं ठरवत असतं. आणि तो तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे त्याला जाऊ द्या. पाटकर ते 12वीला म्हणते मी कॉमर्सकडे गेला, तो बाबा पुढे काय करणार, तू कॉमर्सकडे जाणार की आणखी कुठे BCom करणार? नाही, आकडेमोड बाबा माझ्या होणार नाही, मी BMS करतो. करतो BMS. तो BMSला गेला. आता काय करणार, आता लॉ करतो. मी रुपारला ॲडमिशन घेतली त्यानं, तिथून त्याने लॉ केला आणि साईड बाय साईड त्याने कंपनी सेक्रेटरीचा कोर्स केला. भारतात तर त्या मोठ्या कंपनीमध्ये मुंबईमध्ये तो लागला आणि त्या कंपनीनं त्याला लंडनला पाठवलं. आता तिकडे तो सिनियर पोझिशनर तो आता आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की मुलाचा कल बघा. तेच जर त्याला सांगितलं असतं नाही नाही तू BScला जा, सायन्सला जा, तर नुकसान त्याचं झालं असतं, सोबत आमचंही नुकसान झालं, कुटुंबाचं नुकसान झालं असतं. प्रश्न असा आहे, ते हे बघत चाल आहे, पालकांना सांगणं आहे. आणि शिक्षकांनाही हे कळत असतं. हा मुलगा पालकांच्याही कानावरती शिक्षकांनी परखडपणे हे घातलं पाहिजे. आज जे तुम्हाला बोलतो आहे हे काही प्रमाणात मी परखडपणे बोलणार आहे. त्यामध्ये कुणीही वाईट वाटून कृपया घेऊ नका, कारण हे जवळजवळ 20 वर्षाचा माझा या क्षेत्रातला अनुभव आहे. ही शिक्षण संस्था घडवताना मोठ्या दिव्यातून, मोठ्या कष्टातून आम्हाला जावं लागलं. याचं कारण असं आहे की 1996 साली एका शाळेचा निकाल अवघा 8% लागला होता. 8 म्हणजे एकच मुलगा आणि तोही काठावर पास झाला होता. त्याच शाळेचा निकाल आता म्हणजे गेली काही वर्ष सतत किंवा त्याच्या जवळपास 100% लागतो आहे. आणि केवळ 100% नाही तर डिस्टिंक्शनला मुलं मोठ्या प्रमाणात येत आहेत. डिस्टिंक्शनला त्याच्याही पुढचं ऐका, स्कॉलरशिपला मला मुलं आमची येत आहेत आणि अनेक स्पर्धा परीक्षांच्या आमचे विद्यार्थी मानकरी येत आहेत. हा बदल आहे. कोणी घडवला? मी घडवला? माझ्या सहकार्याने घडवला? नाही, शिक्षकांनी घडवला. काय होतं स्पष्ट होणार कुठलीही हरकत नाही. अनेक शिक्षण संस्थांमध्ये आज मी बघतोय, चौकशी करतोय, मला कळतंय मला हे शिक्षकांना जरा काय झाली दे मेमो, जरा काय झाली दे मेमो. हा जो प्रकार आहे, पहिली गोष्ट हा संस्था चालकांनी म्हणा, मुख्याध्यापकांना हा प्रकार बंद केला पाहिजे. शिक्षक असला तरी तो शेवटी माणूस आहे, सुशिक्षित वर्ग आहे, तो माणूस आहे. चुकणार कोण चुकत नाही? मी चुकत नाही का? मुख्याध्यापक चुकत नाही, शिक्षक चुकत नाहीत, संस्था चालक चुकत नाहीत, मग त्याला मग कोणी द्यायचं? आम्ही तो प्रकार बंद करून टाकला आणि मुख्याध्यापकांना स्पष्ट सांगितलं यापुढं कुठल्याही शिक्षकांना मेमो द्यायचा नाही. चूक झाली असेल समोर बसवा, बोलवा, प्रेमाने प्रेमाने समजावून सांगायचं. चूक त्यांना गोडेगा एक चहा पॅक त्यांच्यासोबत वाटल्यास, नाहीच जर ऐकले मला फोन करा, सांगा, मी वरीन त्याची. माझ्या शब्दावर शिक्षक राहणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. त्याप्रमाणे आता गेली कित्येक वर्ष आमच्या शाळेमध्ये शिक्षकांना मेमो देत नाही आणि हेच शिक्षक, हा रिझल्ट देणारे शिक्षक 8% आणि 27%चा हे शिक्षक आज झपाटून काम करतात. झपाटून म्हणजे शाळा सुटण्यावरही वर्गात बसतायत, मुलांना घेऊन बसतायत, स्कॉलरशिपचा अभ्यास करतायत, मोठमोठ्या परीक्षांना आमची मुलं बसवतायत आणि ते मार्ग काढतायत. एक विश्वास ठेवा, 4 वर्षापूर्वी राज्यामध्ये भंडारी हायस्कूल मालवणचं हे राज्यामध्ये विज्ञान प्रदर्शन परीक्षा, विज्ञान प्रदर्शन जे होतं ना, त्याच्यामध्ये शाळा 4थी आली आमची. हे घेणारकी गोष्ट आहे आमची, म्हणजे सॉरी दुसऱ्या क्रमांकावरती आमची शाळा आली. आता मी तुम्हाला काही गोष्टीकडे येतो आहे. स्कॉलरशिप म्हणजे हे जे जरा मुलांना जरा पालकांना एक माझी विनंती आहे, जरा मुलांना गडबड करायला देऊ नका.
वक्ता आहे ना त्यांना मी डिस्टर्ब होतोय, प्लीज लिंक तुटते. काही पालक येतात आमच्याकडे माझ्या पत्नीच्या नावाने किंवा स्त्री असेल तर माझ्या नवऱ्याच्या नावानं मला या शाळेला स्कॉलरशिप द्यायची आहे. मराठी शाळांनी काय केलं पाहिजे हे समजून घ्या अगोदर, आणि मग ठीक आहे ती संस्था स्कॉलरशिप घेते. 50,000 असतील, 10,000 असतील, 1,00,000 जे काय असेल ते घेतात, आणि मग त्या व्याजातून त्याची स्कॉलरशिप चालू होते. त्या व्यक्तीला आनंद होतो, पुढची कित्येक वर्ष हे नाव चालू राहणार आहे. पण तेच पैसे जर एखाद्या वस्तूसाठी दिले आहेत, कारण शाळांना आज मोठ्या प्रमाणात वस्तू लागत आहेत आणि अनुदान वेळेवरती मिळत नाही. 2003 ते 2014 हे नीट लक्षात घ्या, 2003 ते 2014 फुटकी कवडी महाराष्ट्र शासनाने अनुदानापोटी कोणत्याही मराठी शाळेला दिलेली नाही. मराठी शाळा ज्या वाकल्या आहेत तिथे वाकल्या आहेत, हे लक्षात. कशा स्थितीमध्ये त्या शाळा चालल्या असतील? ठीक आहे, मी HR क्षेत्रात काम केलं आहे, अनेक कंपन्यांशी माझे जवळचे संबंध आहेत, डायरेक्टर बोर्डाशी वगैरे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही पैसे उभे करू शकलो, माझी शाळा चालू शकलो. पण इतर शाळा चालतील असं नाही. मी खेचला पैसा आणि मी चालू शकलो, व्यवहार प्रामाणिक आमचा. तर हे जे स्कॉलरशिप द्यायला येतात त्यांना संस्था चालकांनी किंवा मुख्याध्यापकांनी समजावून सांगायला पाहिजे, बाबा रे या पैशामध्ये एवढ्या एवढ्या वस्तू आम्ही घेऊ शकतो आणि पुढची कित्येक वर्ष या वस्तूंचा उपयोग हे अनेक विद्यार्थी घेऊ शकतात. काय करतोस बोल. काही महाभाग मानतात, काही महाग परत तोंडही दाखवत नाहीत, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, पालक या नात्याने कितीतरी पालक या शाळेचे माजी विद्यार्थी असतात. लक्षात, ज्या कुठली शाळा असो त्याचे ते माजी विद्यार्थी असतात. तर माजी विद्यार्थी हे शोधून काढत चला. संस्था चालकांचं काम आहे आणि तिथल्या शिक्षकांचे जे सिनियर टीचर्स आहेत ते काम आहे. आणि हे गाठा माजी विद्यार्थी हे कोणत्याही शिक्षण संस्थेची मोठी ताकद असते. आमची शाळा काय होतं, एक काळ असा होता की शाळा चालवायला शिक्षकांनी पैसे दिले होते. आज कित्येक लाखाचा आमचा FD आज आहे आणि मोठ्या दिमाखामध्ये दोन्ही शाळा आमच्या उभ्या आहेत, दिमाखात उभ्या आहेत दोन्ही शाळा. सगळ्या सुविधा आमच्याकडे आहेत. जिल्ह्यातला पहिला व्हर्च्युअल क्लास आम्ही सुरू केला आणि भंडारी हायस्कूल हे जिल्ह्यातली पहिली शाळा आहे जे मुलांना स्क्रीनवर शिकवतं आहे. याला लक्षात ठेवा. कोणी केलं? माजी विद्यार्थ्यांनी केलं. हे सगळे माजी विद्यार्थी, अनेक माजी विद्यार्थी, आणि आज ग्रुपने शाळेमध्ये देत आहेत. मी त्या सगळ्यांचे नंबर पत्ते जमवले आणि शाळेची प्रत्येक चांगली चांगली घटना त्यांना आजही कळवत असतो. सतत कालही 2 मेसेज पाठवते, सतत कळवत असतो. त्यांना आनंद होतो, अरे आपली शाळा. कारण माजी विद्यार्थी म्हटल्यावरती त्याला आपल्या संस्थेविषयी शाळेविषयी एक मनामध्ये प्रेम असतं, हे लक्षात ठेवा. किंवा संस्थाचालक आणि मुख्याध्यापक किंवा शिक्षक ह्या सगळ्यांनी हे गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की माजी विद्यार्थ्यांचे नंबर घेऊन त्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही राहा आणि शाळेची महती, शाळेमध्ये घडणाऱ्या चांगल्या घटना त्यांच्या कानावर घालत चला. त्यांना हे कळत जाणार, त्यांना शाळेची प्रेम वाटणार आणि ते तुमच्या जवळ येतात, हे लक्षात ठेवा. हे जे आपण आर्थिक बाजू म्हणतो ना, हा त्याचा दुसरा मुद्दा जरा. माजी विद्यार्थी त्यांना जवळ करा, तुमचे अनेक प्रश्न मिटतात. हां, लायब्ररी लॅबोरेटरी इथे काही वस्तू लागत असतात. तर या लायब्ररी लॅबोरेटरी लागतात. शिक्षक वाचनामध्ये शिक्षक खूप कमी पडतात, हे माझं स्पष्ट मत आहे. खूप कमी पडतात. मी ज्यावेळी पहिल्यांदा व्हॉन्टलस्टमध्ये गेलो 2002 त्यावेळी पहिला लायब्ररीत गेलो आणि लायब्ररीला विचारलं, मला जरा बघू दे लायब्ररी, 12,000 पुस्तकांची लायब्ररी. शिक्षक काय वाचतात? कोणी यायला तयार नाही, शिक्षकच जात नव्हते. मी उडालो आणि मग शिक्षकांची मिटिंग घेऊन त्यांना समजावून सांगितलं. मग 1-2 शिक्षकांचं सर नवीन पुस्तक आणतो म्हटलं. आणि मग काही विद्यार्थी गाठले माझी, त्यांना सांगितलं, त्यांनी पाठवून दिली पुस्तकं, चांगली पुस्तक पाठवून दिली. शिक्षक यायला लागले, वाचायला लागले. आता आमची शाळा विद्यार्थी आणि माहे यांनी भरलेली असते, विद्यार्थी तर वाचतातच, पण मोठ्या प्रमाणावरती शिक्षक आज आमचे वाचत आहेत. अवांतर वाचन हे मोठं हवं आहे, लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट, हां, तुमच्या शाळेमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, तर तुम्हाला पैसे मिळतात. तुमची जर प्रसिद्धी चांगली असेल तर तुम्हाला पैसे बऱ्यापैकी लोक देतात. हे तुम्ही केलं पाहिजे, हे संस्था चालकांचं काम आहे. मी परत एकदा तुमच्याकडे आणखी काही मुद्द्यांना घेऊन येते, पण
2-3 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केले. शिक्षकांचं वाचन असेल किंवा आपल्या कामाची प्रसिद्धी, त्याची जाहिरात करणं असेल. या सगळ्यासोबतच शास्त्रीय आधार आपण मातृभाषेतल्या शिक्षणाचा शोधत असताना पालकत्व या विषयाकडे सुद्धा आपण येणार आहोत. मला पल्लवी शिरोडकर तुम्हाला प्रश्न विचारायचे. तुम्ही डोसीबाई जिजीबाई प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून गेली 24 वर्ष तुम्ही काम करता आहात. कुटुंबातून जेव्हा मूल पहिल्यांदा शिक्षण व्यवस्थेमध्ये येतं तेव्हा ते प्राथमिक शाळेमध्ये आलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने ज्याला आपण ग्राउंड वर्क म्हणतो ते ग्राउंड वर्क तुम्ही करत असता. तुम्ही शाळेच्या माध्यमातून एक कार्यशाळा सुद्धा घेता जो पालकांसोबतचा मोकळा संवाद असतो. इतक्या वर्षांमध्ये पालकांशी बोलत असताना अनेक कार्यशाळांमधून अनेक अनुभव तुम्हाला आलेले आहेत. सुजाण पालकत्वाची तुमची व्याख्या किंवा तुमचे अनुभव काय आहेत? ताईंनी आताच सांगितलं आहे की गेली 24 वर्षाचा अनुभव आहे वगैरे. त्यामुळे माझे जी उदाहरणं असणार आहेत ती अगदी लहान मुलांच्या सोबत मी काम करते. म्हणजे 1ली ते 4थी असा आमचा वयोगट आहे. मी 1-2 किस्से सांगणार आहे. त्यातला पहिला किस्सा ऐकूया. आमची शाळा दुपारी 12:20 ते 5:40 या वेळेत असते. दुपारी शाळा भरताना मुलं सगळे आत येतात आणि पालक आपापल्या घरी निघून जातात. त्या दिवशी गेल्याच आठवड्यात असं घडलं की एक 1लीतली मुलगी माझ्याकडे घडत आली कारण मी तिथेच ऑफिसच्या इथेच उभी होते आणि मला म्हणाली ताई शाळेत यायचं नाही आहे. शक्यतो असं कधी होत नाही आमच्याकडे की मूल घडत शाळेत येते, पण माहिती नाही त्या दिवशी असं घडलं आणि म्हणून मग मी जवळ गेले आणि म्हटलं का गं? तर म्हणे नाही मला आजीची आठवण येते. आणि मी पाहिलं की आजी तिला सोडायला आली होती. म्हणून मी म्हटलं अगं पण आजी तर आली होती ना. तेव्हा ती म्हणाली पण आजीने मला पापी दिली नाही आहे आणि पापी न देता ती निघून गेली आहे आणि म्हणून मला तिची आठवण येते. हे ऐकल्यावर मी थोडी शांत झाले आणि मी म्हटलं ठीक आहे मग आजीला फोन लावूया का? तर ती म्हणाली हो लावा, पण आजीकडे फोन नाही आहे, आईकडे असेल. म्हटलं ठीक आहे मग आईला फोन लावूया. मग आईचा फोन लावून बघितलं तर आईने फोन उचलला नाही. तर ती मला म्हणाली ठीक आहे. मग मी म्हटलं आता काय करूया? तर म्हणे नाही आजी ना कदाचित ATM सेंटरमध्ये गेली असेल. तर आमच्या शाळेच्याच बाजूला बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि त्यांचं ATM सेंटर आहे. तर मी म्हटलं मला म्हणे चला ना तिथे घेऊन, तिथे आजी असणार. म्हटलं ठीक आहे. मग मी तिला घेऊन ATM सेंटरमध्ये गेले. तिथे पाहिलं तर आजी दिसेना. मग बाजूलाच बँक आहे आणि मग ती दरवाजाकडे बघायला लागली बँकेच्या. तर मी म्हटलं बँकेत जाऊया का? तर मला म्हणाले हो जाऊया ना, तिथे असू शकते. म्हटलं ठीक आहे आपण बँकेत जाऊ. म्हणून मग आम्ही बँकेचा दरवाजा उघडला आणि आम्ही दोघंही आत गेलो. आजी नव्हती. मग आम्ही तसेच बाहेर आलो. मी म्हटलं अगं आत्ता काय करायचं? तर ती मला म्हणाली जाऊ दे ताई आता. मी म्हटलं थोड्या वेळाने हवं तर मी लावते आईला फोन आणि मग तू बोल तिच्याशी. तर ती म्हणाली जाऊ दे तुम्ही आईला पण फोन करू नका, आजीला पण फोन करू नका. मी संध्याकाळी तिला भेटेल आणि पापी घेईन. तर म्हणजे आणि मग तिने माझा हातही सोडला आणि ती तिच्या वर्गात 1लीची मुलगी वर्गात जाऊन बसली आणि दिवसभर छान आनंदाने तिने सगळं केलं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ती जी 10-15 मिनिटं मी तिच्यासोबत घालवली आणि तिचं जे जे म्हणणं होतं ते मी शांतपणे ऐकून घेतलं आणि मला जिथे जिथे तिला घेऊन जाणं शक्य होतं तिथे तिथे मी तिला घेऊन गेले आणि तिच्या मनाला शांत केलं आणि मग तिला तिच्या रोजच्या कामाकडे पाठवलं. आणि मग आम्ही असं बोललो कारण हा किस्सा मग मी माझ्या सहकार्यांना आमच्या संस्थेच्या शलाकाताई आहेत त्यांच्याशी बोलले आणि मग आम्ही असं म्हटलं की शाळा ही खरं तर नैसर्गिक गोष्ट नाहीच आहे मुलांसाठी. ती आपण मोठ्या माणसांनी तयार केलेली आहे. त्यामुळे तिला शाळेत म्हणजे इव्हन कुठच्याही मुलाला जर शाळेत यावंसं वाटलं नाही तर आम्हाला असं वाटतं की अजिबात काळजी करण्याची गोष्ट नाही आहे, कारण हा नैसर्गिक भावच नाही आहे मुलांचा. आम्ही सुरुवातीच्या काळात ना वर्षा सहस्रबुद्धे म्हणून अक्षरनंदनच्या माजी मुख्याध्यापिका आहेत त्यांच्यासोबत खूप काही सलग 4-5 वर्ष प्रशिक्षण घेत होतो आणि तेव्हा त्या असं म्हणायच्या की मुलं
शाळेत जेव्हा येतात तेव्हा ती मित्रांना भेटायला येतात, डबा खायला येतात, गप्पा करायला येतात आणि खेळायला येतात. जर मध्ये तुम्हाला थोडा वेळ मिळाला तर मग मराठी, गणित तुम्हाला जे शिकवायचे ते शिकवून घ्या. त्यामुळे ते आमच्या खूप लक्षात आहेत या सगळ्या गोष्टी. आता मी एक दुसरा किस्सा सांगते. आमच्याचकडे म्हणजे माझ्या सहकारी आहेत, त्यांच्या मुलीने साधारण 3री-4थीत असेल, तिने आईला असं विचारलं की आई बाळ कुठून येतं. तर म्हणजे आम्हाला सवय अशा प्रश्नांची, पण तेव्हा आम्ही पण लहान होतो. त्यामुळे ती म्हणाली की ती थोडी थांबली. तर तेव्हा तिच्या मुलीने असं म्हटलं की आई तू ना देवाने दिलं, पोटातून आलं असं काही थापा मागू नकोस, जे काही असेल ते नीट सांग. आणि मग आमच्या ताईंनी तिला नीट समजून तिच्या वयाला जे योग्य आहे त्या भाषेत तिला सांगितलं. आणि ते असं की शीची जागा आणि शूची जागा याच्यामध्ये एक जागा असते आणि त्या जागेतून बाळ येतं. आणि त्याला बाळवाट हा डॉक्टर मोहन देशपांडेंनी दिलेला खूप सुंदर शब्द आहे आणि तो शब्दसुद्धा तिच्या बोलण्यात आला. जेव्हा म्हणजे मुलांच्या मनात असे पुष्कळ प्रश्न असतात, शंका असतात, ते आपल्याकडे येत असतात. पण तेव्हा काही विषय खरंच आपल्याला कळत नाही की ते कसं बोलावं, किती बोलावं, या वयात ते समजेल का. पण आम्ही नेहमी असं म्हणतो की मुलांच्या प्रत्येक प्रश्नांना शास्त्रीय म्हणणार नाही पण योग्य ते उत्तर द्यायला पाहिजे. आणि शास्त्रीय सुद्धा वेळ निभावून शक्यतो नेऊ नये, कारण मग मुलं प्रश्न विचारायला थांबतात आणि मग ते हे ठरवतात की कुठचे प्रश्न आईबाबांना विचारायचे, कोणते प्रश्न मित्रांना विचारायचे आणि कोणते प्रश्न गुगलला विचारायचे. त्यामुळे तो संवाद आपला किती कसा आहे त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत असं आम्हाला वाटतं. मी एक तिसरा किस्सा सांगणार आहे. 10वीच्या परीक्षेमध्ये अतिशय उत्तम गुण मिळवलेली मुलगी, 11वी-12वी नीटची परीक्षा त्याची तयारी अतिशय जोमाने चालली होती. आणि परीक्षेला साधारण 15-20 दिवस असताना तिने असं जाहीर केलं की मी देणार आहे परीक्षा, कितीही गुण मिळू दे, मी मेडिकलला जाणार नाही आहे. आणि मग मेडिकलच्या कुठच्याच काय म्हणणार आपण कुठच्याच विभागात मला जायचं नाही आहे, कारण मला वाटत होतं की होईल पण मला ते नाही झेपणार आहे पुढच्या सगळ्या गोष्टी. ही जेव्हा वेळ आपल्यावर येते, ही प्रत्येकच म्हणजे आता इथे बरेचसे पालक आहेत, ही वेळ असे प्रसंग येत असतात तेव्हा आई बाबा म्हणून मुलाने घेतलेल्या निर्णयासोबत आपण किती असतो हे खूप महत्त्वाचं आहे. तू घेतलायस ना निर्णय, आता तुझं तू बघ असं म्हणणं. आणि ठीक आहे तू विचार करून निर्णय घेतलायस ना, तुला ह्याच्या परिणामांची जर नीट जाणीव आहे आणि तू तो निर्णय पुढपर्यंत कसा नेऊन जायचं आहे हे तुझं ठरवत असशील तर मग आम्ही सोबत आहोत. असं वाटतं की जर आपल्याला पालकत्वाची व्याख्या करायची असेल तर जे काही आपण 3 उदाहरणं पाहिली त्या सगळ्या उदाहरणांवरून जर ती व्याख्या करायची झाली तर ती अशी होऊ शकते. इव्हन माझ्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळूनही ती तयार झाली असेल आपल्या मनामध्ये. मुलाला शांतपणे ऐकून घेणं, त्याला जेव्हा सांगायचे, त्याला जेव्हा हवंय, त्याची गरज आहे तेव्हा आपण वेळ देणं, मुलांच्या प्रश्नांना योग्य ती शास्त्रीय भाषेतली जरी उत्तरं द्यायची असतील तर ती देता येणं, त्या वयाला साजेशी झेपणार अशी, आणि मुलाच्या निर्णयासोबत सतत त्याच्यासोबत राहणं, त्याच्या निर्णयाला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याला मदत करणं, हे म्हणजे सुजाण आणि सजग पालकत्व असं वाटतं. फारच महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाची व्याख्या इथे
पल्लवी तुम्ही उपस्थित केली. मला परत एकदा अरुण नाईक सर तुमच्याकडे यायचं आहे, पण आत्ता जे पल्लवी शिरोडकर सांगत होत्या ते ऐकत असताना मला माझा महाविद्यालयातला काळ आठवत होता आणि एक प्रश्न सुद्धा त्या अनुषंगाने समोरून इथे आलाय. जाहीर कार्यक्रम सुरू आहे पण तरीही मी माझा एक अनुभव इथे सांगते. मी स्वतः विज्ञान शाखेमध्ये 11वी-12वी पर्यंत शिक्षण घेतलं. माझं मुळातलं शिक्षण हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतलं झालं. त्यानंतर काही वर्ष खाजगी शाळेमध्ये शिकले आणि मराठी माध्यमातून थेट 11वीला आल्यानंतर इंग्रजीतून सगळाच अभ्यास सुरू झाला. याच्यात मला ट्रिग्नोमेट्री, ज्याला त्रिकोणमिती आपण म्हणतो, ते मला काहीही कळायचं नाही. अर्थात शिकणारे हा आपण सगळा वाद बाजूला ठेवू, परंतु मला ते इतकं अरुण सर कठीण जायचं अभ्यास करताना की आपण विज्ञान शाखेत चुकून आलो आणि आता कसं काय व्हायचं, म्हणजे पुढे काय होईल की नाही आपलं, या सगळ्या प्रश्नात मी असायचे. आणि 11वीचं वर्ष ते कळेपर्यंतच जातं, म्हणजे ती भाषा अवगत होईपर्यंत जाते. आणि 12वीला आल्यानंतर पहिल्या दिवसापासून आता तुम्ही 12वीला आहात, तुम्हाला मार्क मिळवायची आहेत, इथपर्यंत सगळं येतं. त्यामुळे एक विद्यार्थी म्हणून काय दडपण असू शकतं, मानसिक दडपण काय असू शकतं, हे मी त्या काळामध्ये सगळं बघितलं होतं. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यानंतर खरं सांगते, मी जेव्हा पदवीला प्रवेश घेतला आणि मुळातच भाषेचं एक उपजत अंग होतं हे कळायलाच थोडा उशीर होतो म्हणजे विद्यार्थी म्हणून सुद्धा. आणि जेव्हा मी मराठी विषयात अभ्यास करू लागले तेव्हा असं वाटलं की बास, आता पुढचं सगळं भविष्य आपलं छान होणार आहे. काय हो न हो पण जगणं तरी किमान सुकर होईल, इतका एक काय म्हणू आपण त्याला आत्मविश्वास त्यामुळे आला होता. आणि याला जोडूनच एक प्रश्न इथे आलेला आहे की मराठी माध्यमातून शिकत असताना आपल्या मुलांना समाजामध्ये कमी लेखलं जातं आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होताना दिसतो. त्यासाठी पालक आणि शिक्षकांना काय उपाय करता येतील हा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आणि जोडूनच हा आहे की त्या सगळ्या काळात हा जो न्यून तयार होतो की आपल्याला काही कळतच नाहीये. म्हणजे मला बरफसर तुम्हाला एक सांगायला आवडेल की ओहम्स लॉ आम्ही सुद्धा 10वीला शिकलो होतो आणि तिथे वर्गात आल्यानंतर जेव्हा 11वीला ओहम्स लॉची व्याख्या विचारली जायची तेव्हा मला मराठीतून माहीत असायची पण माझा हात अजिबात वर व्हायचा नाही, कारण तो न्यून जो आहे, कॉम्प्लेक्स जो आहे या भाषेचा, तो तेव्हा येत होता. तर विद्यार्थ्यांवर असा काही मानसिक शारीरिक परिणाम होतो का या सगळ्याचा मातृभाषेतून तुम्ही शिक्षण घेत असताना, अर्थात बऱ्या वाईट दोन्ही अर्थांनी? तर 2 प्रश्न सर मी जोडून इथे विचारलेत. खूपच छान विचार. तुम्ही जसं म्हणालात मगाशी की आपल्याला भाषेचं काही अंग आहे हे कळायला उशीर लागत, काही गोष्टी आपल्याला अनुभवातूनच कळतात. म्हणजे मी माझ्या संपूर्ण शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये मी कधीही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला नाही आहे, कधीही वादविवाद स्पर्धेत भाग घेतलेला नाही आहे. त्यामुळे मला बोलता येतं याचा शोध मी मॅनेजमेंटला गेल्यानंतर मला लागला, जेव्हा पहिल्यांदा प्रेझेंटेशन करायला उभा राहिलो. मग मला कळलं येतं आपल्याला बोलता. आणि आज बोलणं हाच माझा व्यवसाय आहे. मी व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ आहे, त्यामुळे अनेक जणांच्या ज्या समस्या असतात त्यांच्यावरती मार्गदर्शनाचं काम करत असतो. तुम्ही जो दुसरा एक हे म्हटलं ना की हा न्यूनगंड, हा जर न्यूनगंड मुलांना वाटायचा नसेल ना तर पहिल्यांदा मराठी समाजाला हा न्यूनगंड वाटता कामा नये. मराठी शिक्षक आणि पालकांना हा पहिल्यांदा न्यूनगंड वाटला नाही, कारण त्यांच्याकडनं तो न्यूनगंड मुलांपर्यंत पोचतो. आणि त्यामुळे पहिल्यांदा आपल्या डोक्यातला हा न्यूनगंड आपल्याला काढून टाकायला पाहिजे की आपण मराठी. मी काही वर्षापूर्वी आपल्या याच मराठी प्रेमी पालक महासंमेलनात मला बोलवलं होतं आणि योगायोगाने त्याचा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबवरती उपलब्ध आहे, कारण बऱ्याच जणांनी तो बघून नंतर मला कळवलेला आहे. त्याच्यात मी ह्याच्याबद्दल उल्लेख केलेला होता या गोष्टीबद्दल की हा जो न्यूनगंड आहे तो कुठल्या स्तराला गेला आहे की एका मुलाने आपल्या आईला सांगितलं, कारण तो आता कॉस्मोपॉलिटन कॉम्प्लेक्समध्ये राहतो, त्याचा अत्यंत लाडका मामा आहे. तो मामा जेव्हा घरी आला होता तेव्हा त्याने आपल्या आईला सांगितलं, आई कोणाला सांगू नको, मामा मराठी आहे.
मराठी असण्याची जर लाज वाटायला लागली ना तर फार धोकादायक आहे हा प्रकार. म्हणून पहिल्यांदी हा न्यूनगंड आपल्या डोक्यातून काढून टाकूया. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणालात की 11वीत आल्यानंतर ते भाषेचं दडपण आलं. साधारणपणे म्हणजे नवीन भाषा शिकताना एक प्रत्येकाच्या बाबतीत होत असेल. मगाशी जो तन्मय म्हणाला, तो जेव्हा जर्मनीला गेला, त्यालाही ही सुरुवातीला कुठेतरी अडचण आलेली असेल, नाही येणार अशातला भाग नाही. पण मुळामध्ये भाषेबद्दल जर आत्मविश्वास असेल ना, म्हणजे मला माहिती आहे माझ्या डोक्यात काय आहे आणि मला जे माहिती आहे ना ते मला सांगता येतं, हा आत्मविश्वास जर असेल ना, मग दुसऱ्या भाषेचं दडपण वाटत नाही. म्हणून पहिल्यांदी भाषा आणि भाषेच्या वापराबद्दलचा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. मी एक खूप मोठा उपक्रम आपल्या मुंबईमध्ये 1996 ते साधारण 2001 पर्यंत फारच जोरात झाला होता तो. आणि आम्ही मुंबई म्युन्सिपाल्टीच्या शाळांमध्ये जाऊन तो आम्ही केला होता. त्यावेळेला 8वी ते 10वीचं शिक्षण असलेल्या 52 शाळा आपल्या DMCच्या होत्या. आणि माझं सुदैव म्हणजे मी ह्या 52च्या 52 शाळांमध्ये मला जाऊन मुलांशी संवाद साधायची संधी मिळाली आणि सर्व माध्यमांशी संवाद साधायची संधी मिळाली. म्हणजे मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड, उर्दू, सगळ्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांशी मला संवाद करायला मिळाला. आणि तिथे बोलताना ना मला असं खूप जाणवायचं, अनेकदा सत्र चाललं आहे, मला कळतंय की मुलांना असं ना कळतंय, त्यांना असं बोलावं असं वाटतंय पण बोलत नाहीये. काही ठिकाणी शाळा आम्हाला सांगायच्या आहेत की आमची मुलं खूप चांगली आहेत, आमच्या शाळेमध्ये शिस्त खूप चांगली आहे. मग आम्ही म्हणायचं याचा अर्थ वर्गात मुलं बोलणार नाहीत, पण शिस्त चांगली आहे गप्प हाताची घडी तोंडावर बोल. हे आम्हाला आपोआप कळायचं. म्हणजे याचा अर्थ मुलं वर्गात आमच्याशी, म्हणजे आता आम्हाला मेहनत करावी लागणार आहे. पण दिसायचं. मग ती मुलं नंतर एकट्याने बोलायला यायची मधल्या ह्याच्यात. मग त्यांना विचारलं, अरे मग तू मगाशी का नाही बोलला? मला तेवढं बोलता येत नाही ना, माझी भाषा चांगली नाही असं मुलं सांगायची. म्हणून मी जे म्हणतोय ना की मला जे वाटतं ते मला मांडता येतं, हा आत्मविश्वास असेल तर हे होत नाही. मग दुसरी गोष्ट, मी हे मराठी माध्यमात शिकलोय, मी 11वीत गेलो आणि सुदैवाने मला एक फार सुंदर अनुभव मिळाला ज्यांच्यामुळे मला इकॉनॉमिक्स या विषयाची गोडी लागली. आम्हाला एक शिक्षक होते, संजय होंकालचे म्हणून सर होते. ते स्वतः छबिलदास शाळेमध्ये शिकलेले, मराठी माध्यमात शिकलेले, टाटा स्कॉलर होते तेही, आणि इकॉनॉमिक्स शिकवायचे. ते वर्गात यायचे स्वतः मराठी. आमच्या वर्गात आम्ही मराठी भाषा घेतलेली मुलं असल्या कारणाने बहुसंख्य मुलं ही मराठी माध्यमातून आलेली होती आणि ते त्यांना माहिती होतं. आणि ते वर्गात यायचे आणि विषय शिकवायला सुरुवात करायचे. एकही वाक्य मराठीत बोलायचे नाहीत. संपूर्ण जे विषय आहे तो इंग्रजीतून मांडायचे. सगळं, एकही शब्द मधल्या ह्याच्यात ते तुमच्याशी मराठीतून बोलतील, पण विषय मांडताना इंग्रजीतूनच बोलायचे. मग त्यांना माहिती होतं ही मराठी माध्यमातून आलेली मुलं आहेत, त्यामुळे मग ते काय करायचे, एखादा धडा शिकवून झाला ना की त्याच्या नोट्स ते नोटीस बोर्डवर लावायचे. तेव्हा झेरॉक्स वगैरे इतकं सोपं नव्हतं. मग आम्ही त्या नोट्स वाचायचो आणि ते लिहून घ्यायचो, कारण त्यांना माहिती होतं की ह्या मुलांची अजून इंग्रजीशी मैत्री नाही आहे. पण ते जेव्हा अख्खा विषय इंग्रजीतून मांडायचे ना, मग आम्हाला ते वाक्य कळायचं. अच्छा, हे असं वाक्य असतं, अच्छा म्हणजे ह्याला असं हे करायचं असतं. आपल्या इथे गोंधळ काय होतं माहिती आहे ना, सेमी इंग्लिशमध्ये तुम्हाला कल्पना असेल, आपण विषय मराठीतून शिकवतो आणि त्यांनी उत्तर इंग्रजीमध्ये नंतर लिहायची असतात. म्हणजे त्यांनी त्यांचं जे मांडणी करायची आहे ती इंग्रजीमध्ये करायची आहे. मग तुम्हाला ते वाक्याची रचनाच माहिती नसेल तर तुम्ही लिहिणार का? मग भोकंपट्टीच करणार ती.
दुसरं काय करणार? आणि मग त्यांना कळायचं ह्यांना नाही माहिती ना, मग नोट्स लावले, मग ते आम्ही वाचायचो, नोट्स लिहून घ्यायचो. मग असंच दुसरा धडा, तिसरा धडा, मग पहिली युनिट टेस्ट आली. आणि पहिली युनिट टेस्ट जेव्हा झाली तर बऱ्याच मुलांना चांगले गुण मिळाले आणि मुलांचा आत्मविश्वास वाढला. अरे येतं आपल्याला, येतं. हा आत्मविश्वास वाढला. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ते असे धडे करायचे. आणि मग जेव्हा त्यांना अंदाज आला ना की आता मुलांना इंग्रजीची सवय झाली, त्यांनी नोट्स लावायच्या बंद केल्या. आता तुम्ही हे करायचं आणि हे करा. पण तोपर्यंत ना बघा, म्हणजे म्हटलं ना, त्या भाषेची ओळख होण्यासाठी भाषेच्या संपर्कात तर राहायला पाहिजे ना, कानावर तर पडायला पाहिजे ना. आता तुम्ही बघताय ना, ही लहान लहान मुलं युट्यूब बघतात आणि युट्यूबच्या भाषेत इंग्लिश बोलतात. ओ या वेलकम. पण सर मला हेच म्हणायचंय की आपण आपली जी उदाहरणं देतोय तो काळ आणि आताचा काळ याच्यात अतिशय फरक आहे. आता आपल्याला हे ठरवायला पाहिजे खरं म्हणजे की खरं शिक्षण कशाला म्हणायचे, आत्मविश्वास कधी येतो. तर मला नेहमी असं वाटतं, आम्ही बऱ्याचदा हे बोलतो की जर आपल्याकडे उत्तम विषय ज्ञान असेल, विषय नीट समजलेला असेल, आकलन झालेलं असेल, मी पाठांतर म्हणत नाही आहे, मी समजून घेऊन जर तो विषय आत्मसात केलेला असेल तर आपण आपली जी काही मांडणी आहे ती अतिशय उत्तम करू शकतो. भाषा यायलाच हवी आहे. म्हणजे जरी आपण असं म्हणत असू की संकल्पना स्पष्ट आहेत, पण आपल्याला इंग्रजीसुद्धा, जरी आपण मराठी माध्यमाची शाळा चालवतोय तरीसुद्धा आपण हे समजून घ्यायला पाहिजे की मराठीसोबत इंग्लिशसुद्धा तितकंच येणं आवश्यक आहे. कारण सध्या तरी दुर्दैवाने म्हणू आपण, पण सध्या तरी ती ज्ञानाची भाषा आहे, कम्युनिकेशनची भाषा आहे आणि ती आपल्या मुलांना येणं अतिशय गरजेचं आहे. पण आपण गफलत काय करतोय, माध्यम आणि भाषा. आपल्याला हे समजून घ्यायला हवे. मगाशी सुद्धा सरांचा जो मुद्दा होता की जर मला संकल्पना समजून घ्यायची आहे तर ती मला मातृभाषेतूनच नीट समजून घेता येऊ शकते लहान वयामध्ये. मी पुन्हा हे सांगते की 6वी 7वी पर्यंत जेव्हा मूलभूत क्षमता मुलं शिकतायत, मूलभूत संकल्पना मुलं शिकतायत, तेव्हा त्यांना मातृभाषेचा आधार अतिशय महत्त्वाचा ठरतो, जेणेकरून त्यांच्या मेंदूमध्ये एकच प्रक्रिया की मला संकल्पना समजून घ्यायची. जसं आता ताईंनी उदाहरण दिलं की ट्रिग्नोमेट्रिक, तर त्यांना तो शब्द माहीत नव्हता, संकल्पना कदाचित माहीत असणार. तर आपल्याला हे समजून घ्यायला हवे की भाषा यायलाच लागणार आहे, इंग्लिश येणं गरजेचं आहे. पण सध्याच्या काळात इंग्लिश शिकणं हे अतिशय सोपं नाही मी म्हणणार, पण तितकं कठीणही राहिलेलं नाही आहे जितकं ते आपल्या काळाला होतं. आत्ता इतकी माध्यमं आहेत, सतत कानावर इंग्लिश पडतंच आहे. मग ते यूट्यूब असेल, टी व्ही असेल, आजूबाजूचा परिसर असेल, त्यामुळे त्याच्यासाठी खूप समजून काम करणं गरजेचं आहे. पालकांकडूनही ते होणं अपेक्षित आहे, शाळेकडूनही ते होणं अपेक्षित आहे. पण आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. हा नाही, मला इथे असं वाटतंय की माझा मुद्दा असा होता की भाषेची सांगड कशी घालून द्यावी. म्हणजे इंग्रजी येऊ नये असं अजिबात माझं म्हणणं नव्हतं. कारण भाषेची सांगड, भाषेची सांगड त्यांनी कशी घालून दिली आम्हाला, म्हणजे ती भीती कशी दूर केली हे महत्वाचं आहे. आणि शिक्षक मंडळी हे करू शकतात, पण मग हे कसं करायचं हे महत्वाचं आहे. पण एक भाषा जर चांगली आली ना तर दुसरी भाषा शिकायला सोपं जातं आणि त्यामुळे इंग्रजी येणं आवश्यक आहे, ह्याच्याबद्दल कुठेच शंका नाही आहे. पण मग कसं आहे की ते जोडून देणं याच्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो शहरात जरा आणखी सोपा होतो. आपण जरी मुंबईत असलो तरी माझ्यामध्ये जेव्हा आपण मराठी माध्यमाचा विचार करतोय तेव्हा फक्त शहरांचा विचार नाही करत आहोत ना, आपण ग्रामीण ह्याच्यातला पण करतो आहोत. आणि म्हणून इथल्या अडचणी तर ह्याहून जास्त आहे. म्हणून आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे की तो आत्मविश्वास यायचा असेल तर त्यासाठी काय काय व्हायला पाहिजे. आता काय होत आहे माहिती आहे का, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जो न्यूनगंडाचा हे केला, हा न्यूनगंड फक्त मराठी माध्यमाचाच आहे अशातला भाग नाही आहे. म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं मध्ये हेरंब कुलकर्णी यांनी एक छान पुस्तक लिहिलं होतं,
आणि शाळा आहे पण शिक्षण नाही असं त्याचं नाव होतं. आणि त्याच्यात त्यांनी एक फार छान मुद्दा मांडला होता की आता एक नवीन वर्णव्यवस्था निर्माण झालेली आहे. असा मुद्दा त्यांनी फार छान मांडला होता की IB स्कूल म्हणजे ब्राह्मण, CBSE ICSE स्कूल म्हणजे क्षत्रिय, स्टेट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणजे वैश्य, आणि स्टेट बोर्डाच्या वर्नाक्युलर मीडियमच्या म्हणजे सगळ्याच भाषांच्या ज्या इतर शाळा आहेत त्या शूद्र. आणि दुर्दैवाने ह्या गोष्टी होत आहेत. एकाच कुटुंबामध्ये एक मूल IB शाळेत शिकलं आणि दुसरं ICSE मध्ये शिकलं काही कारणामुळे. पण मग IB मध्ये शिकणारा मुलगा आपल्या ICSE मध्ये शिकणाऱ्या भावाला हिणवतो की तू ICSE मध्ये शिकलास. मग कॉम्प्लेक्सेस मध्ये मराठी माध्यमात जाते, मग ह्याच्याशी नाही खेळायचं असं झालेलं आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना की हा जो प्रकार होताना आपल्याला दिसतो आहे, मग इथे आपल्याला काय बघायला पाहिजे की हे फक्त माध्यमच आहे. ही जी काही आता समाजामध्ये धारणा निर्माण होत चाललेल्या आहेत ना, मगाशी त्यांनी उल्लेख केला ना मगाशी की आपण आपल्या स्टेटस प्रमाणे आता शाळा निवडायला सुरुवात केलेली आहे. शिक्षणासाठी शाळा निवडत नाही आहोत आपण, स्टेटससाठी शाळा निवडायला लागलोय वगैरे वगैरे. हे जे काही बदल, म्हणून तर मी म्हटलं ना की पालकांचं प्रबोधन का होण्याची गरज आहे की ते ह्या मार्केटिंगला भुलून त्या सगळ्या गोष्टी करतायत. तर हे जेव्हा होत असतं तर मग त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायचं असतं की हे जे भेदभाव होत आहेत ह्याला तोंड द्यायचं असेल तर मग काय व्हायला पाहिजे. आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं म्हटलेलं आहे की म्हणजे खास करून प्राथमिक शिक्षण जे आहे ते मातृभाषेतून व्हावं. पण तिथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, जिथे शक्य असेल तिथे, म्हणजे ती मेख आहे. आणि त्यामुळे सगळ्या शाळा सांगणार आहेत आम्हाला शक्य नाही आहे. आणि त्यामुळे ते इंग्रजीमध्येच चालू ठेवणार आहेत. पण ही आपलं म्हणजे पॉलिसीमध्ये आपण घातलेलं आहे ते, पण ते प्रत्यक्ष येण्यासाठी जो काही फोर्स आहे तो त्याच्या मागे नाही आहे. त्यामुळे ही जी वस्तुस्थिती असणार आहे आपल्या आजूबाजूला, त्या वस्तुस्थितीचं भान आपल्याला ठेवून मग काय करायचं. मग जसं मी माझा मुलगा ज्या शाळेमध्ये शिकत होता त्यांना अभिमान होता की शहरातली आमची शाळा सर्वात उत्तम शाळा आहे मराठी माध्यमाची, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना मी म्हटलं, मी ठाण्यात राहतो, मी त्यांना असं म्हटलं की हा घोडबंदर हा एरिया आहे ना फार मोठा, तिथे अनेक मराठी कुटुंब राहायला आलेली आहेत, त्याच्यातले अनेक जण मराठी माध्यमातून शिकलेले आहेत आणि त्यांनाही आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायला आवडेल. पण काय आहे की आपली शाळा आहे इकडे, घोडबंदरहून इथे यायला लांब पडणार आहे, तर त्यांच्यासाठी जर बस सर्व्हिस सुरू केली ना तर ती येतील. नाही आम्ही ह्या गोष्टीची नाही आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही वगैरे वगैरे केलं. आणि आता यांनीच इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केलेली आहे CBSE आणि तिथे मात्र स्कूल बस आहे. म्हणजे हा जो काही म्हणजे इथे मला जी मॅनेजमेंट आहेत मंडळी, मी त्यांना हाच प्रश्न विचारला होता की जर तुमची शाळा इतकी चांगली आहे तर मराठी शाळा विना अनुदानित का असू शकत नाही, हा मी त्यांना प्रश्न विचारला होता. कारण आता आपले हे जे काही बदल आहेत मग ह्याचा सगळ्याचा आढावा घेऊन आपण आपल्या शाळेमध्ये त्यातलं काय आणू शकतो. IB स्कूलमध्ये काही काही शिकवण्याच्या संकल्पना खूप छान आहेत, म्हणजे आपण त्या आपल्या इथे नाही आणू शकत कारण बोर्डाची परीक्षा तर 10वीला असते ना. मधल्या वर्षामध्ये आपण प्रयत्न नाही करू शकत का काही वेगळे. मग हा विचार, म्हणून मी मगाशी म्हटलं होतं ना की एक
शिक्षकांनी मिळून विचार करणं, हे टीम म्हणून, तसंच शाळेच्या व्यवस्थापनाने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. आणि हा जो न्यूनगंडाचा मुद्दा आहे ना, तो इतका महत्वाचा आहे की त्याचा परिणाम कसा होतो. मध्यंतरी एक मोठा डिबेट झाला होता, कारण इंग्रजी शिक्षण हे ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेलं आहे वगैरे मग वगैरे सगळ्याचा मोठा डिबेट झाला होता. तेव्हा दलित समाजाने असं म्हटलं होतं की इंग्रजी शिक्षणच हवं आम्हाला. का? कारण जेव्हा आम्ही ह्या भाषेत बोलतो तेव्हा आम्हाला हिणवलं जातं. इंग्लिशमध्ये आलो तर आम्ही लेवलला आलो ना एका. कारण इथे बोलतो तेव्हा आम्हाला हिणवलं जातं. काय बोलताय? मी म्हटलं तो न्यूनगंड. म्हणजे काय होत आहे, जर तुम्हाला सगळ्यांना सामावून घ्यायचंय त्याच्यामध्ये, तर कुठले कुठले अट्टहास जे आहेत की ज्याच्यामुळे अडथळा येतोय याचा शोध घेणं पण गरजेचं आहे की नाही आपल्याला. मग मी मागच्या त्या व्हिडिओमध्ये एक उल्लेख केला होता. एक मुलगा आहे ज्याने PSI ची परीक्षा पास केली होती आणि त्याचा असा एक व्हिडिओ होता, मी बघितला होता. त्याची सुरुवातच अशी त्याने केली होती की मी इंग्रजी बऱ्यापैकी बोलतो, हिंदी ठीकठाक येतं, मराठी काही येत नाही कारण मी इकडचं आहे. अरे मराठी येत नाही? लहानपणापासून तर त्याच ह्याच्याने बोलला असेल ना तो. मराठी येत नाही कशी? मराठीत बोलतोच आहे तो. पण बघा त्यांनी वाक्य काय वापरलं. इंग्रजी मी बऱ्यापैकी बोलतो, हिंदी ठीकठाक बोलतो, पण मराठी येत नाही. मग मराठी तुला येत नाही हे कुठे बसलंय त्याच्या डोक्यामध्ये? आणि म्हणून आपण जे म्हणतो आहे की भाषेबद्दलचा आत्मविश्वास निर्माण झाला. दुसरी कुठलीही भाषा तुम्ही मगाशी जर बघितलं तर अजित वर्तकांनी जो अनुभव सांगितला तो फार विचार करण्यासारखा अनुभव होता. ते म्हणाले की बाहेरच्या देशामध्ये तुम्ही आधी काय शिकले, तुमची कुठल्या मीडियम मध्ये विचारलं जात नाही, ते आपल्या इकडेच बघितलं जातं. त्यांचं म्हणणं काय, तुम्ही मुलांना पाठवा, त्याला घडवणं आमची जबाबदारी आहे. आमच्या इकडे काय, आम्ही इंटरव्ह्यू घेतो, मुलगा चांगला असेल तरच ठेवणार आहे आमच्याकडे, नाहीतर नाही. आता काढा याला तुम्ही आमच्या इकडनं, ह्याला काढा आमच्या इकडनं, कारण आम्हाला 100% रिझल्ट लावायचा आहे ना. त्यामुळे आपली जी पद्धती आहे ना ही फक्त हुशार मुलांसाठीच आहे. त्यामुळे अनेक कला क्षेत्रातली, खेळातल्या क्षेत्रातली माणसं जी दिग्गज आहेत ते बोलताना काय म्हणतात, मी ना काय हुशार मुलगा नव्हतो. अरे का हुशार नसेल तर तुमच्या क्षेत्रात यशस्वी कसे झालात तुम्ही? पण मग हुशारी फक्त एकाच गोष्टीवर मोजायची. आता ह्या सगळ्या गोष्टीत जेव्हा बदल होईल ना त्यावेळेला, पण हा बदल, आता मी तुम्हाला सांगतो की मी बऱ्याच शाळांबरोबर काम केलेलं आहे. मराठी, इंग्रजी सगळ्या बोर्डांच्या शाळांबरोबर काम केलेलं आहे. आणि काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुद्धा खूप छान काम करत आहेत, हे पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन, कारण मी तेवढ्या शाळा बघितलेल्या आहेत. त्यामुळे मघाशी जी उदाहरणं दिली जात होती ना की शाळेतलं वातावरण आणि माध्यम याचा काहीही संबंध नाहीये. शाळेतलं वातावरण तुम्ही एकमेकांशी कसे वागता आणि काय विचारांनी वागता ह्याच्यावरती ते वातावरण निर्माण होतं, आणि त्याचा आणि माध्यमाचा काहीही संबंध नाहीये. त्यामुळे ती समज जी शाळा दाखवेल त्या शाळेतलं वातावरण चांगलंच असणार आहे. फक्त दुर्दैवाची आता गोष्ट अशी झालेली आहे की बऱ्याचशा या शाळा ज्या आहेत ह्या आर्थिक उद्देशाने प्रेरित झालेल्या आहेत. भंडारी हायस्कूल वगैरे ह्या तशा शाळा नाही आहेत, त्या आर्थिक उद्देशाने प्रेरित झालेल्या शाळा नाही आहेत, त्या आधीपासून सुरू आहेत. पण नवीन येणाऱ्या शाळा ह्या आर्थिक याने प्रेरित असल्या कारणामुळे त्या एकमेकांशी स्पर्धा करत असतात. आणि मग आता जे काही गोंधळ होत आहेत ना तेही आपल्याला समजून घेतले पाहिजेत. सतत मूल्यमापन जे काही चालू आहे ह्या CBSE ICSE मध्ये, मुलांना वेळच मिळत नाही, मुलांना सुट्ट्या नाही मिळत आहे, मुलांना असा रिलॅक्स वेळच मिळत नाहीये. मुलं सतत तणावाखाली आहेत
आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मला ते हाताळावं लागतं, कारण ती सगळी आमच्याकडे येत असतात आणि बरेच गोंधळ कुठे असतात. आता कालच मी एक 9वीतल्या मुलीशी बोलत होतो, परीक्षा चालू आहे, ICSE बोर्डाची आहे, केमिस्ट्री घेऊन आली होती. केमिस्ट्री मला काय कळत नाही आहे. म्हटलं काय आहे ते, मला पण माहीत नाही ना, तू वाचून दाखवलंस तर मला कळेल. म्हटलं वाच ना काय आहे ते. वाच. मग तिने सांगितलं डेन्सिटी म्हणजे काय. डेन्सिटी म्हणजे आपल्याला डेन्स शब्द माहिती आहे का. हो, डेन्स म्हणजे हॉलो. अच्छा, हॉलो का डेन्स म्हणजे. आपण जरा शोधूया का अर्थ त्याचा याच्यात. मग अर्थ शोधला, मग तिला कळलं नाही असं ते जवळजवळ. अच्छा, डेन्स. अच्छा, मला डेन्सचा अर्थ माहीत नसेल तर तुम्हाला डेन्सिटी कसं कळणार आहे. तुम्हाला शब्दांचेच अर्थ नाही कळत आहेत, मग तुम्हाला संकल्पना नाही का. नुसतं पाठांतर करून लिहून तुम्ही पुढे पुढे सरकतायत आणि ह्या सगळ्या बोर्डांनी मार्क वाटण्याची एक प्रचंड सोय निर्माण करून ठेवलेली असल्या कारणामुळे फार मोठे गैरसमज होत आहेत. म्हणून मी वारंवार म्हणतोय की इथे पालकांचं प्रबोधन होण्याची फार गरजेचं आहे की शिक्षणाच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, त्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही व्हिडिओ पाहावा म्हणून मी आता त्यातलं सांगत नाही, तुम्ही तो परत पाहावा, तो आहे यूट्यूबवरती. डॉक्टर जयश्री रामदास ज्या होमी भाभा सायन्स एज्युकेशन सेंटरचं 1ली ते 4थीची विज्ञान आणि गणिताची पुस्तकं निर्माण करण्यात ज्यांचा हातभार होता, त्यांचं विज्ञान शिकायचं असेल तर काय आवश्यक आहे याच्यावरचं म्हणणं मी त्याच्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे आत्ता आपल्या मुलांनी उच्च शिक्षणाचा तुम्ही मगाशी उल्लेख केला. आज तुम्हाला पुढे जायचं असेल ना तर तुम्हाला नवीन कल्पना, आपलं सगळं शिक्षण आहे भोकमपट्टीवर आधारित आहे. त्याच्यामध्ये विचार करायला वाव नाही आहे, विचार करून कल्पना मांडायला वाव नाही आहे, अभिव्यक्तीला वाव नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तयार होणं गरजेचं आहे. आणि ज्यांना हे जमेल ना ती मुलं पुढे ज्या कुठल्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतील. त्यामुळे त्यांच्या ह्या क्षमता विकसित कशा होतील. मग ह्या क्षमता विकसित व्हायच्या असतील तर काही वेळेला जसं मगाशी शिरोडकर मॅडमने सांगितलं की ती मुलगी तिची आजी पापी नाही दिली म्हणून हे करत होते आणि त्यांनी 15 मिनिटं दिली. हेच महत्वाचं आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्या इतकाच ह्या गोष्टींना पण महत्व आहे. आणि आपण अभ्यासक्रम पूर्ण करायच्या धावपळीमध्ये काही वेळेला ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या अत्यंत प्रभावी ठरतील. आणि तुम्ही जर बघितलं तर आत्ता ICSE CBSEने 9वी-10वीचा पोर्शन इतका कोंबलेला आहे ना, इतकं जास्त कोंबून ठेवलेलं आहे की त्याचं प्रचंड दडपण मुलांवरती येत आहे. जे पूर्वी 12वीत होतं ते आता 9वीत आणून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बाहेरच्या देशात गेलात ना, आत्ता एक मुलगी जपानला होती, स्टुडंट एक्सचेंजमध्ये गेली आणि तिकडच्या 10वीच्या वर्गात आहे. मी म्हणजे काय शिकवतात तुला. नाही, आपल्या इकडे जे 8वीत असतं ना तेच आहे, इथे एकदम सोपं आहे म्हणाली ते. मग ही जपानची मुलं शिकत नाहीत का. तर ती काही संशोधक, शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ बनत नाहीत का. मग हे कोंबतोय का आपण, हा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे. म्हणून अभ्यासक्रम किंवा काय पोचवायचं आहे पुन्हा ह्याचा निर्णय शिक्षकांनी मिळून आणि मॅनेजमेंटने त्याच्यात शिक्षकांना म्हणजे याचा अर्थ आपल्याला आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करण्याची अत्यंत गरज आहे. त्याच्यातून आपल्याला आपल्या शाळेसाठीची एक कुठेतरी स्ट्रॅटेजी तयार करता येऊ शकेल, ज्याचा मुलांचाही लाभ होईल, पालकांचंही प्रबोधन होईल आणि आपल्यालाही काम करण्याचं समाधान मिळेल. जरा एक मिनिट, पालक हा विषय निघाला म्हणून सांगतोय. काही पालक इथे असू शकतात. पालक सभा या खूप मोलाच्या असतात. माझं नेहमी सांगणं असतं, कधी वर्गावर घेतात, कधी शाळांच्या असतात. एक छोटं उदाहरण तुम्हाला मी सांगतोय माझ्या शाळेबद्दल. आमचे मुख्याध्यापक म्हणाले, सर आपल्याला शाळेत IT सुरू केलं पाहिजे, सगळ्या ठिकाणी IT सुरू. म्हणजे काय केलं पाहिजे, आपल्याला कॉम्प्युटर आणले पाहिजेत. म्हटलं ठीक आहे. मी TCSला कॉन्टॅक्ट केलं आणि TCSने माझ्या शब्दावरती
कॉम्प्युटर पाठवून दिले, वर्ग सुरू झाले 11वीला. 12वीला तीच मुलं गेली दुसऱ्या वर्षी. 12वीला गेल्यावरती मग कळलं की बोर्डाला हा विषय घ्यायचा असेल तर ती मान्यता लागते. आता आली पंचायत, हा विषय मला माहिती नव्हता आणि मुख्याध्यापिकेनं मला बोलली नव्हती मला बाई. मी उडालो होतो आणि पालकांनी मला धारेवर धरलं. नेमका त्यावेळी मालवणला होतो आणि सर तुम्ही पण या मिटिंगला, मोठा महत्त्वाचा विषय आहे. गेलो आणि सगळ्या मालकांनी मला धारेवर धरलं. आली पंचायत त्या ठिकाणी. म्हटलं ठीक आहे, म्हटलं शब्द देतो मी तुम्हाला मिळवून देईन, तुम्ही काळजी करू नका, हे सुरू करा. आणि मग त्यावेळी विनोद तावडे होते, माझा एक मित्र, त्यांचा जवळचा मित्र होता, त्याने ते परमिशन दिली आणि मिळून दिले. पालक सभा का महत्त्वाची असते? पालकांनी मला तिथे प्रश्न विचारले संस्था चालक म्हणून. इथे पालक महत्त्वाचे असतात. वर्गावर सभा असतात, विचारत जायला कुठल्या परीक्षेला मुलं बसले आहेत, स्कॉलरशिपला किती बसले आहेत, ह्या परीक्षेला किती बसले, त्या परीक्षेला बसले. ज्यावेळी तुम्ही संस्था चालकांना किंवा शिक्षकांना ज्यावेळी तुम्ही प्रश्न विचारणार आहात त्यावेळी ही मंडळी जागे तर ते जागे नाहीत, शिकवत नाहीत असं मी अजिबात म्हणणार नाही. पण भर पडेल, हे माझं म्हणणं आहे. ही भर पडण्यासाठी ह्या बाहेरच्या परीक्षा ज्या असतात त्यामुळे मुलं जास्त चांगला अभ्यास करतात, सजग होतात, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते. आणि म्हणून पालक सभेमध्ये उपस्थित राहून शिक्षकांना किंवा शिक्षक जे कोणी असतील ते मुख्याध्यापक असतील, संस्थाचालक असतील, त्यांना प्रश्न उपस्थित करणं खूप मोलाचं असतं. अजून एक मुद्दा महत्त्वाचा असा आहे, कदाचित बोलण्याच्या ओघात विसरून गेलो मगाशी मी, तुम्ही जो आर्थिक विषय, आर्थिक बाजू ह्यावरती विषय काढला होता, फार मोठा विषय आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. CSR विषय, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून पी चिदंबरम ज्यावेळी देशाचे 2013मध्ये अर्थमंत्री होते त्याने ते रूल आणला तो की प्रत्येक कंपनीनं CSR उभा केला पाहिजे आणि देणग्या दिल्या पाहिजेत. ह्या CSR कुठे खर्च करावा याला कुठेही बंधन नाही आहे की कुठेही खर्च करावा. पण तोही हाताळणारी माणसं असतात, ते कधी डायरेक्टर तर असेल, एखादे अधिकारी हाताळत असेल, तिथे तुम्ही पोहोचलं पाहिजे. आणि माझे विद्यार्थी तिथे काम करतात, तिथे काम करतात. माझी शाळा नाही बाबा, माझी शाळा काहीतरी द्या आम्हाला, असं मी ते मिळवलेलं आहे. तुम्ही पालक या नात्याने हे माझ्या विद्यार्थ्यांचे नंबर जमा करा. शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, संस्थाचालकांना माझा आग्रह सांगणार आहे, हे नंबर जमा करा, कॉन्टॅक्ट करा, शाळेत बोलवा, आदराने वागवा त्यांना. आणि बघा कसं चित्र पालटतं ते. एकेकाळी कर्ज घेऊन चालवणारी संस्था आज आमची काही लाखांची एवढी आहे, 5 इमारती उभ्या केल्या, सगळ्या सोयी सुविधा शाळेमध्ये आहेत. आमचा जो आता एका ट्रस्टने आम्हाला नवीन अत्याधुनिक असा आम्हाला वर्तगाव सायन्स लॅब बनवून दिली आहे, एका ट्रस्टने मिळवून दिली. काय संबंध त्यांचा आमचा? पण पेपरलाही प्रसिद्धी आली होती, त्यांना कोणतरी सांगितलं, कुणीतरी माझीवरती भेटलं असेल, पेपरलाही आलं होतं, ते आले, बघितलं, अरे हा चांगलं, इथं आपण दिलं पाहिजे. हे होणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्याच वक्त्यांना भरभरून बोलायचं आहे, विषय इतका महत्त्वाचा आहे आणि तिघांनीही आपापली मतं फार ठामपणे आणि तितक्याच अभ्यासू पद्धतीने मांडली. वैचारिक देवाणघेवाण झाली, बौद्धिक भूक आहेच, परंतु जेवणाची वेळ झाली आहे आणि पोटात सुद्धा भूक लागलेली आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आत्ताची ही चर्चा, समोर अनेक प्रश्न असताना सुद्धा आपण ही चर्चा इथे थांबवूया. पुन्हा कधीतरी अशीच सवड काढून आपण या विषयांवर बोलू, पण तुर्तास मात्र इथेच थांबू. मला फक्त एकच वाक्य सांगायचंय, खूप चर्चा झाली, खूप पुढचं भविष्य आपण बघतोय. आम्ही असं मानतो, आमची शाळा, आमची संस्था, प्रेम आणि विश्वास हे 2 शब्द आपण सदोदित सगळ्या नात्यांमध्ये जर हे 2 शब्द असतील तर मग काहीच कठीण नाही आहे, सगळ्या गोष्टी सोप्या. माफ करा, 2 ते 3.5 असं जे पुढचं सत्र आहे ते शासनाचे जे 2 योजना ज्या मराठी शाळांसाठी आहेत त्याच्याबद्दलचं ते सत्र आहे. आणि त्या सत्र ते फार महत्त्वाचं सत्र आहे, कारण ज्या काही मराठी शाळांसाठी आपण आता इथे चर्चा करतोय त्या 2 योजनांचं गंडांतर त्या मराठी शाळांवरती निश्चित यायचं आहे. त्यामुळे सर्व पालकांनी त्या सत्रांसाठी सुद्धा 2 वाजता म्हणजे जेवण झालं की लगेच आपल्याला या पुढच्या सत्रासाठी यायचं आहे. पुढच्या सत्राचे वक्ते सुद्धा आलेले आहेत, तर लवकरात लवकर तुम्ही सभागृहात यावं एवढीच मी विनंती करतो. त्याच्यानंतर जेवणाच्या नंतर टी ब्रेक होईल. 4 ते 5:30चं एक सत्र आहे, मराठी शाळांसाठी आपण काय केलं पाहिजे याच्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी येथे यायचे. आणि समारोपाचं सत्र जे आहे ते 5:30 ते 7, ज्याच्यासाठी अध्यक्ष म्हणून
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि MKCLचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत हे मान्यवर लोक यायचे आहेत, तर त्या सत्राला सुद्धा आपली उपस्थिती आवश्यक आहे. तर इथे आता आपण जेवणासाठी ब्रेक घेतोय, एवढंच सांगतो. धन्यवाद.